येतोय. नमस्कार, सुप्रभात. आपण तुकाराम महाराजांचे 12 अभंग अभ्यासत आहोत. मागच्या वेळी 6 आणि 7 असे अभंग अभ्यासले. आज पुढचे अभ्यासणार आहोत. त्याआधी 12 अभंगांनी सुरुवात करतायत आरतीताई जोशी आणि नंतरचा अभंगही त्याच म्हणते. आरतीताई म्यूट आहे. आता बघा. हा, आता येतोय. हा. जय जय राम कृष्ण हरी. 12 अभंग. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी, नरदेह येऊनी हानी केली. रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, याच गुणे जगी वाया गेला. तम म्हणजे काय नरकची केवळ, रजतो सबळ माया जाळ. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. अहर्निशी सदा परमार्थ करावा, पाय न ठेवावा आडमार्गी. आडमार्गी कोणी जन जे जातील, त्यातून काढील तोची ज्ञानी. तोची ज्ञानी खरा तारी दुजियासी, वेळोवेळा त्यासी शरण जावे. आपण तरेल नव्हे ते नवल, कुळे उद्धरील सर्वांची तो. शरण गेली याने काय होते फळ, तुका म्हणे कुळ उद्धरिले. उद्धरिले कुळ आपण तरला, तोची एक झाला त्रैलोक्यात. त्रैलोक्यात झाले द्वैतची निमाले, ऐसे साधियेले साधन बरवे. बरवे साधन सुख शांती मन, क्रोध नाही जाण तिळभरी. तिळभरी नाही चित्तासी तो मळ, तुका म्हणे जळ गंगेचे ते. जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन, भगवंत जाण त्याचे जवळी. त्याचे जवळी देव भक्ती भावे उभा, स्वानंदाचा गाभा तया दिसे. तया दिसे रूप अंगुष्ट प्रमाण, अनुभवी खूण जाणती हे. जाणती ही खूण स्वात्मानुभवी, तुका म्हणे पदवी ज्याची त्याला. ज्याची त्याला पदवी इतरांन साजे, संत जे आत्मसुख. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दृष्टी, या विण चावटी करू नका. करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा जो दोरा उगवेला. उगवेल प्रारब्ध संत संगे करुनी, प्रत्यक्ष पुराणी वर्णियेला. वर्णियेल्या एका गुण नाम घोषे, जातील रे दोष तुका म्हणे. दोष रे जातील अनंत जन्मीचे, पाय त्या देवाचे न सोडावे. न सोडावे पाय निश्चय तो करा, आळवा शारंग धरा भाव बळे. धरुनी केशव आणा भाव बळे, पापिया न कळे काही केल्या. न कळे तो देव संत संग वाचुनी, वासना जाळोनी शुद्ध करा. शुद्ध करा मन देहातीत व्हावे, वस्तुसी ओळखावे तुका म्हणे. ओळखा रे वस्तू सांडा रे कल्पना, नका आडराना जाऊ जणी. जणी जाल कोठे बुडवाल हित, विचारी मनात आपुलिया. आपुलिया जीवे शिवासी पहावे,
आत्मसुख घ्यावे वेळोवेळा, घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे, भूतीलीन व्हावे तुका म्हणे, भूतीलीन व्हावे सांगावे नलगेची, आता अहंकाराची शांती करा, शांती करा तुम्ही ममता नसावी, अंतरी वसावी भूतदया, भूतदया ठेवा मग काय उणे, प्रथम साधन हेची असे, असो हे साधन ज्याचे चित्ती वसे, माया जळ नासे तुका म्हणे, माया जळ नासे या नामे करुनी, प्रीती चक्र पाणी असो द्यावी, असो द्यावी प्रीती साधूंची पायासी, कदा कीर्तनासी सोडू नये, सोडू नये पुराण श्रवण कीर्तन, मनन निदिध्यास साक्षात्कार, साक्षात्कार झाली या सहज समाधी, तुका म्हणे उपाधी गेली त्याची, गेली त्याची जाणा ब्रह्म तोची झाला, अंतरी निवाला पूर्णपणे, पूर्णपणे झाला राहतो कैशा रीती, त्याची आता स्थिती सांगतो मी, सांगतो मी तुम्हा ऐका मनोगत, राहतो मूर्खवत जगा माझी, जगात पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो, निमग्न तो जदा जैसा मकरंद, अंतर्बाह्य भेद वेगळाले, वेगळाले भेद किती त्या सती, हृदगत त्याची नकळे कवणाला, नकळे कवणाला त्याचे हेची वर्म, योगी जाणे वर्म खूण त्याची, खूण त्याची जाण जे जैसे असती, तुका म्हणे भ्रांती दुजियाला, दुजियाला भ्रांती भाविकाला शांती, साधूची ती वृत्ती लीन झाली, लीन झाली वृत्ती ब्रह्मात मिळाले, जळात आटले लवण जैसे, लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेरी, येत नाही खरे त्यातून या, त्यासारखे तुम्ही जाणा साधुवृत्ती, पुन्हा न मिळती माया जाळी, माया जाळ त्यांना पुन्हा रे बाधेना, सत्य सत्य जाणा तुका म्हणे, स्वर्ग लोकाहुनी आले हे अभंग, धाडियले सांग तुम्हालागी, नित्य नेमेयासी पठता प्रतापे, जळतील पापे जन्मांतरीची, तया मागे पुढे रक्षी नारायण, मांडिल्या निर्वाण उडी घाली, बुद्धीचा पालट नाशेल कुमती, होईल सद्भक्ती येणे पंते, सद्भक्ती झाली या सहज साक्षात्कार, होईल उद्धार पूर्वजांचा, साधतील येणे इह परलोक, सत्य सत्य भाक माझी तुम्हा, परोपकारासाठी सांगितले देवा, प्रासादीच मेवा ग्रहण करा, येणे भव व्यथा जाईल तुमची, सख्या विठ्ठलाची आणमज, टाळ आणि कंथा धाडिली निशाणी, घ्या रे ओळखोनी सज्जन हो, माझे दंडवत तुम्हा सर्व लोका, देहासहित तू का वैकुंठासी, देहासहित तू का वैकुंठासी. आता एक तुकारामांचा अभंग म्हणण्याचा प्रयत्न करते. ताई नंतर सगळ्यात शेवटी हे झाल्यानंतर. ओके. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै
ओम शांति शांति शांति। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। आपण तुकारामांचे संत तुकारामांचे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग 12 अभंग म्हणजे हे निर्वाणीचे अभंग म्हणले जातात ते पाहत होतो। मागच्या रविवारी आपण पाहिलं की ओळखारे वस्तू सांडारे कल्पना या अभंगातून महाराजांनी पहिल्यांदा आम्हाला सांगितलं की प्रथम साधना करत असताना आम्हाला जर साक्षात्कार होत असेल तर तो पहिल्यांदा आत्मसाक्षात्कार होतो आणि तो आत्मसाक्षात्कार म्हणजेच जो माझ्या आतच आहे, जो माझ्या जवळ आहे, नव्हे जे माझं स्वतःचं स्वरूप आहे, त्या आत्मवस्तूचं दर्शन मला होतं, त्या आत्मवस्तूचा साक्षात्कार मला होतो, त्या आत्मवस्तूचं अनुभव मला होतो आणि तो जो आहे त्यालाच समर्थांनी सुद्धा आत्मारामाचं दर्शन किंवा आत्माराम असं म्हणलेलं आहे। म्हणजे प्रत्येक संतांनी सांगितलेलं आहे की आम्ही जी साधना करतो, आतापर्यंतच्या अभंगामध्ये साधनेचं स्वरूप सांगितलं, मी काय करायला पाहिजे ते सांगितलं, काय करू नये ते सांगितलं, माझ्यामध्ये असलेले गुण हे सगळे करून घेतात आणि ते गुण करून घेत असताना मी सत्वगुण कसा वर्धन करायचा, वाढवायचा त्याच्याबद्दल सांगितलं, सत्वगुण वाढवत असताना तमोगुण आणि रजोगुण कमी कसा करायचा ते सांगितलं, ते सर्व काही करत असताना मन स्थिर कसं करायचं ते सांगितलं, मनाची अस्थिरता कमी करून हळूहळू उपासनेच्या द्वारे मन कसं स्थिर करायचं ते सांगितलं। हे सर्व करत असताना मला सत्संगाशिवाय दुसरा कुठलाही तरणोपाय नाही आणि म्हणून मला सत्संगामध्ये महाराजांनी जायला सांगितलं आणि हे सगळं केल्यानंतर मन शुद्ध झाल्यानंतर ज्या वेळेला साधक आपल्याच आत मनामध्ये डोकावून पाहतो त्यावेळेला त्याला त्या वस्तूची कल्पना येते, वस्तूचा अनुभव येतो, त्या वस्तूचं समजतं, ती वस्तू कोण आहे हे त्याला समजतं आणि तो जो आहे त्या आत्मारामाचं दर्शन त्याला होतं आणि त्या आत्मारामाचं दर्शन झाल्यानंतर त्याची अवस्था कशी होते तर आत्मारामाचं दर्शन होणं म्हणजेच आत्मविश्वास येणं। त्या साधकामध्ये जो विश्वास दिसतो, त्या साधकामध्ये स्वतःबद्दलचा एक विश्वास, या सृष्टीबद्दलचा असलेला एक विश्वास, त्या ईश्वराबद्दल असलेली श्रद्धा, विश्वास, भक्ती हे त्या साधकामध्ये दिसायला लागते। कारण का की त्याला त्या आत्मविश्वासाने एक त्याचं जीवन एक अतिशय उजाळून निघतं, त्याचं जीवन अतिशय समृद्ध होतं आणि म्हणून तो साधक नेहमी सदैव आनंदी असतो आणि तो सुखी समाधानी साधक म्हणजेच तो आत्मानंदामध्ये लीन असतो। म्हणजे त्याला आता ते सापडलेलं आहे, ते वस्तू कुठे आहे तेही त्याला कळलेलं आहे, ती वस्तू कुठे बाहेर नाही। जे सुख समाधान आनंद मिळवण्यासाठी तो इतके वर्षानुवर्ष किंवा जन्मानुजन्म बाहेर शोधत होता आणि त्याला असं वाटत होतं की विषयातून माणसातून बाकीच्या गोष्टी जमा केल्यानंतर मला आनंद मिळेल आणि म्हणून त्याची धावाधाव, अस्वस्थता होती, अस्थिरता होती, त्याच्या मनामध्ये अनेक संशय होते, त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न होते, ते सर्व नाहीसे होतात आणि त्याला समजतं की जी वस्तू आहे
जो आत्माराम आहे तो आत्मानंद आहे, ते माझं स्वतःच स्वरूप आहे. ती वस्तू माझ्या बाहेर नाही, ती माझ्या आतच आहे, ते माझं स्वतःच स्वरूप आहे. हे कळल्यानंतर तो शांत होतो, तो तृप्त होतो, तो धन्य होतो, तो सुखी, समाधानी आणि स्थिर होतो. त्याच्यातले सगळे प्रश्न, त्याच्यामध्ये असलेल्या सगळ्या संदेह, सर्व काही असलेले जे काही डाऊट्स असतील ते सगळे विरून जातात आणि तो अतिशय आत्मानंदामध्ये तृप्त होतो. इथपर्यंत आपण पाहिलं. आता इथून पुढे महाराज इथे सांगतात की पहिल्यांदा आत्मदर्शन झालं, आत्मानंद काय कळलं, स्वतःचं स्वरूप काय हे समजलं. आता इथपर्यंत झाल्यानंतर पुढे काय आहे का असा आम्हाला प्रश्न पडतो. तर इथे महाराज सांगतात की अरे, आतापर्यंत तू जे काय केलंस ते काय केलंस, तर आपुल्या जीवे शिवासी पहावे हे तू पाहिलंस. म्हणजेच आपलंच जीव, जो जीव अतिशय दुःखामध्ये आहे, जो जीव अतिशय ह्या आयुष्यामध्ये, ह्या संसारामध्ये पोळला गेलेला आहे, आणि तो म्हणतो की अरे, ह्या दुःखामधून मला बाहेर पडायचं असेल तर मला शिवाचं दर्शन पाहिजे आहे. आणि ते शिवाचं दर्शन म्हणजेच वस्तूचं दर्शन, म्हणजेच वस्तू ओळखणे आणि त्याचा अनुभव घेणे. ज्या वेळेला त्याला होतं त्यावेळेला आत्मसुख होतं. आता इथं असं महाराज म्हणतात, आपुल्या जीवे शिवासे पहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे. आत्मसुख मिळाल्यानंतर त्या साधकाची अवस्था काय होते, तर अवस्था अशी होते की साधक हा स्वतःच्याच स्वरूपामध्ये स्वस्थ होतो. म्हणजे जसं एखादी मासा असेल, तो जर पाण्यामधून बाहेर काढला आणि बाहेर काढल्यानंतर त्याची तडफड चालू होते, तो अस्वस्थ होतो. कारण का, की त्याला त्याच्या स्वतःच्या स्वरूपापासून तो च्युत झालेला आहे, तो बाहेर आलेला आहे, तो त्याचं अधःपतन झालेलं आहे, तो खाली आलेला आहे. तसंच या जीवाचं अधःपतन झाल्यामुळे, हा जीव या संसारामध्ये विषयांमध्ये अडकल्यामुळे, हा जीव या मायेमध्ये, या दुःखामध्ये अडकल्यामुळे त्याला सुख मिळत नाही. आणि ज्या वेळेला तो सत्संगामधून, सद्गुरूंच्या कृपेनी, भगवंताच्या कृपेनी ज्या वेळेला साधना करून, स्वतःच अंतःकरण शुद्ध करून, अंतःकरण अंतर्मुख करून, ज्या वेळेला स्वतःच रूप, स्वरूप, आत्मसुख हे आपल्या आतच पाहतो, त्यावेळेला तो स्वस्थ होतो. म्हणजे तो मासा परत आपल्या पाण्यामध्ये जातो आणि पाण्यामध्ये तो गेल्यानंतर तो मासा अतिशय स्वस्थ होतो. कारण ते त्याचं स्वस्थान आहे, ते त्याचं स्वतःचं घर आहे. आणि त्या घरापासून तो च्युत झाल्यामुळे तो अस्वस्थ होता, त्यावेळेला तो पाण्यात गेल्यामुळे तो स्वस्थ होतो. तसंच आमचं आहे की आम्ही आयुष्यभर किंवा जन्म त्याला शोधतो आहे. कुणाला शोधतो आहे, तर त्या आनंदाला शोधतो आहे. कुणाला शोधतो आहे, तर त्या सुखाला, समाधानाला शोधतो आहे. आणि ते सुख समाधान मिळावं यासाठी आमची धडपड चाललेली आहे. आणि ती धडपड म्हणजे फडफड चाललेली आहे. जसा मासा बाहेर आल्यानंतर तो फडफडत असतो, तसं तो इथं जाऊन बघतो, तिथं जाऊन बघतो, इथं आनंद मिळेल, तिथं सुख मिळेल, परंतु त्याला दुःख 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 विषयातून मिळतं. आणि ज्या वेळेला सत्संगामधून किंवा सद्गुरूंच्या कृपेनं ज्या वेळेला तो परत आपल्या पाण्यामध्ये येतो, आपल्या आत्मसुखाचा अनुभव घेतो, म्हणजेच आत्मस्वरूपाला मिळतो. ते आत्मस्वरूप म्हणजेच ती वस्तू, ती आत आहे हे त्याला कळतं, त्यावेळेला तो स्वस्थ होतो. आणि ती स्वस्थता त्याच्याच आतून प्रगट होते. ती स्वस्थता म्हणजेच 2-3 गोष्टी होतात. आपण मागच्या वेळेला पण बघितलेलं होतं. अर्जुन सुद्धा सांगतो की नष्टो मोहः. म्हणजे या विषयांमध्ये, या सृष्टीमध्ये, या आयुष्यामध्ये जे बाहेरचे जे काही मोह आहेत, जे बाहेरचं जे काही अट्रॅक्शन आहे किंवा डिस्ट्रॅक्शन आहे, बाहेर आम्हाला मध्ये विषयांबद्दल असलेलं जे अतिशय आकर्षण आहे, ते सर्व कमी होतं. नष्टो मोहः. मी कोण आहे हे मला लक्षात येतं. स्मृतिर्लब्ध्वा. मला स्वतःच स्मरण होतं.
म्हणजेच माझ्या आत्मस्वरूपाचं स्मरण मला होतं. ते बाहेरून होत नाही. महाराज सुद्धा म्हणतात, पूर्वीचा दोरा उगवेल, तो माझ्या आतूनच तो दोरा उगवतो, माझ्या प्रारब्धातूनच तो दोरा उगवतो आणि मी आत्मसुखामध्ये, आत्मस्वरूपामध्ये तल्लीन होतो. मी ते सुख, आता आनंद मी बाहेर बघत नाही, बाहेर अनुभवत नाही, बाहेर मिळवत नाही. आणि हीच जी स्थिती आहे ती उपनिषदामध्ये वर्णन केलेली आहे की त्यावेळेला त्या साधकाला अहम ब्रह्मास्मी असा अनुभव येतो. तो साधक आत्मानंदामध्ये लीन होतो, तो साधक आत्मसुखामध्ये लीन होतो. आता इथपर्यंत जर आपण जर पाहिलं आणि आपण जर विचार केला तर आपल्याला असं वाटतं की आता साधकाचा सर्व कर्तव्य संपलेलं आहे. पण असं जर साधकांनी जर विचार केला तर साधक हा फक्त स्वतःचाच विचार करतो असं होईल. आणि म्हणून इथून पुढची स्टेप, प्रथम स्वतःचा आत्मनोमोक्षार्थ, स्वतःला मोक्ष मिळाला, स्वतःला रिअलायझेशन झालं, स्वतःला अनुभव मिळाला, मी कोण आहे हे त्याला कळलं. हे झाल्यानंतर त्याची पुढची स्टेप चालू होते आणि ती स्टेप म्हणजे भूती लीन व्हावे तुका म्हणे. आता काय होतं की आता त्याला कळलेलं आहे, पण आता नुसतं अहम ब्रह्मास्मी म्हणून त्याला चालणार नाही. तर आता त्याला पूर्णपणे हे जग काय आहे, संपूर्ण सृष्टी काय आहे हे सुद्धा त्यावेळेला ज्याला कळेल, ज्यावेळेला त्याला कळेल की मी नुसताच ब्रह्मस्वरूप आहे असं नाही, तर माझ्या आजूबाजूला असलेली सर्व सृष्टी ही सुद्धा ब्रह्मस्वरूपच आहेत, त्यावेळेलाच तो साधकाचा पूर्ण प्रवास हा संपूर्ण होतो. आणि म्हणून तो प्रवास आता इथं महाराज सांगतायत की भूती लीन व्हावे तुका म्हणे. भूती लीन व्हावे म्हणजे जी जी काही भूत माझ्या आजूबाजूला आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये माझे सर्व काही नातेवाईक असतील, माझे जे काही मित्र असतील, सुहृद असतील, सगळे सोयरे असतील, किंवा माझ्या आजूबाजूला असलेला समाज असेल, नवे नवे माझ्या आजूबाजूला असलेले सर्व काही पशुपक्षी असतील, माझ्या आजूबाजूला असलेली झाडं झुडपं असतील, हे सर्व ही माझ्यासारखीच आहेत. मला जर अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी स्वतः ब्रह्मस्वरूप आहे असं ज्यावेळेला मला अनुभव येतो, त्यावेळेला मला हा सुद्धा अनुभव यावा यासाठी पुढचा प्रयत्न आहे. आणि इथे म्हणतात की भूती लीन व्हावे तुका म्हणे. आणि हे लीन होणं म्हणजे काय होणं, तर भूती लीन व्हावे, सांगावे न लगेची आता अहंकाराची शांती करा. आता किती लॉजिकली स्पष्ट महाराज सांगतात बघा की जर मला मी अहम ब्रह्मास्मी आहे हे मला कळलं, म्हणजे मी ब्रह्मस्वरूप आहे मला कळलं, आणि हे ज्या वेळेला कळेल त्यावेळेला माझ्या मनामध्ये थोडस आतापर्यंत केलेल्या प्रवासामुळे थोडासा अहंकार, अभिमान, सात्विक अहंकार न कळत येतो की अरे मी स्वतः ब्रह्मस्वरूप आहे. आणि म्हणून तो स्वतःला इतरांपेक्षा थोडासा वेगळा समजायला लागलाय का काय असं त्याला वाटायला लागतं. म्हणजेच तो स्वतःमध्येच अभिमान किंवा अहंकार वर्धन करायला लागतो का काय अशी भीती निर्माण होते. किंवा ही साधकासाठी एक अतिशय लक्ष देऊन पाहण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून इथे महाराज आम्हाला एक सूचना देतात की आता अहंकाराची शांती करा. अहंकाराची शांती का करा, तर आता तुला जे हे आत्मसुख मिळालेलं आहे, तू जो आता स्थिर झालेला आहेस, तू तुझ्या स्वरूपामध्ये आता शांत झालेला आहेस, तुला जो आत्मानंद मिळालेला आहे तो तुझ्या कर्तृत्वामुळे नाही, तर तो तुला तुझ्या सद्गुरूंच्या कर्तृत्वामुळे, तुला तो त्या परमेश्वराच्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे मिळालेला आहे. हेच एक भाग. आणि दुसरा भाग की अरे जसा तू त्या भगवंताचा भक्त आहेस, तू त्या भगवंताचा एक अंश आहेस, तू या भगवंताच्या सृष्टीमध्ये एक जीव म्हणून वावरतो आहेस, तसाच सर्वजण या
सृष्टीमध्ये वावरणारे सर्व चर आणि अचर हे सर्व त्या भगवंताचीच लेकरं आहेत. त्या भगवंताचेच निर्माण केलेले जीव आहेत आणि ते जीव आणि तू जीव याच्यामध्ये काहीही फरक नाही. जर तुझ्यावर सुद्धा भगवंताचा जर अनुग्रह होत असेल तर सर्व जीवांवर भगवंताचा अनुग्रह होणं हे स्वाभाविक आहे. आणि म्हणून तू स्वतःला त्या इतर जीवांपेक्षा वेगळा समजू नकोस. तू स्वतःला तुझ्या अहंकारानं किंवा तुझ्या अभिमानाने इतरांपेक्षा तू स्वतःला वेगळा समजू नकोस. तू त्यांच्यामधलाच एक आहेस असं समज. म्हणजेच काय कर तर अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म, म्हणजे मी स्वतः ब्रह्मस्वरूप आहे हे मला कळलं. पण आता मला पुढची स्टेप करणं आवश्यक आहे की मी नुसता मीच ब्रह्म नाही तर सर्वम खल्विदम ब्रह्म, जे जे काही आहे ते सर्व ब्रह्मस्वरूप आहे. आणि मग हे मला कधी कळेल तर एकच अडथळा त्याच्यासाठी आहे आणि तो अडथळा म्हणजे मी स्वतःला माझ्यापासून या सृष्टीपासून स्वतःला वेगळा समजतो. मी इतर माणसांमध्ये आणि माझ्यामध्ये भेद पाहतो. मी वेगळा आहे आणि बाकीचे सर्व वेगळे आहेत असं मी स्वतःला आयडेंटिफाय करून स्वतःला मी वेगळा समजण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्या वेळेला मी स्वतः वेगळा समजण्याचा प्रयत्न करतो ते माझ्या विचारातून रिफ्लेक्ट होतं, ते माझ्या बॉडी लँग्वेज मधून म्हणजे माझ्या आचरणातून रिफ्लेक्ट होतं. आणि म्हणूनच इथे नम्रता हा गुण साधकामध्ये अतिशय आवश्यक आहे. इथं महाराज नमूद करतात आणि म्हणतात की आता तू काय कर, आता अहंकाराची शांती करा. शांती करा असं म्हटलेलं आहे. शांती करा म्हणजेच आता अहंकार तुझा खाली आला पाहिजे. अहंकार हा खाली येण्याचं एकच गोष्ट आहे की तू स्वतःच अस्तित्व तू पूर्णपणे समर्पण केलं पाहिजे. म्हणजेच माझ्या अहंकाराचं समर्पण होण्यासाठी मी शरणागत झालं पाहिजे. आणि मी शरणागत होणं म्हणजेच माझ्यामध्ये नम्रता येणं, म्हणजेच अहंकाराची शांती करा अशी अवस्था होणं हे होय. आणि अहंकाराची शांती करण्यासाठी मग स्थान कुठलं तर ते स्थान ते एकच स्थान आहे आणि ते म्हणजे माझ्या आराध्याचं स्थान आहे, माझ्या भगवंताचं माझ्या परमेश्वराचं स्थान आहे, माझ्या पांडुरंगाचं स्थान आहे किंवा माझ्या सद्गुरूंचं स्थान आहे. हे सर्व सारखे शब्द आहेत. याच्यातलं कुणीही म्हणून कधीही ज्यावेळेला आम्ही सद्गुरू असं म्हणतो त्यावेळेला सद्गुरूला आम्ही शरीराने कधीही पाहत नाही. आणि जर सद्गुरूला जर आम्ही शरीराने जर कधीही पाहिलं नसेल तर सर्व सद्गुरू सर्व संप्रदायांचे सद्गुरू हे एकच होत, ते कधीही वेगवेगळे होत नाहीत. कारण प्रत्येक संप्रदाय प्रत्येक सद्गुरू हा खरा सद्गुरू असेल तर तो परमेश्वरमय आधीच झालेला असतो, झालेला असावा अशी अपेक्षा असते तरच तो सद्गुरू असतो. आणि म्हणूनच त्याच्यामध्ये कुठलाही अहंकाराचा लेश नसतो. आणि तेच आता मला व्हायचं आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की आता अहंकाराची शांती करा. आणि म्हणून अहंकाराची शांती करण्यासाठी अहंकार खाली करण्यासाठी अहंकाराचं निराश करण्यासाठी एकच स्थान म्हणजे परमेश्वराचं स्थान आहे, सद्गुरूंचं स्थान आहे. आणि ज्या वेळेला मी त्या सद्गुरूंच्या ठिकाणी स्थानामध्ये सद्गुरू शरीररूपी असतील किंवा शरीररूपी नसतील, कारण महाराजांचे सद्गुरू हे शरीररूपी नाही आहेत हेही आम्ही समजलं पाहिजे. म्हणून या उदाहरणातून आम्हाला महाराजांनी सुद्धा दाखवून दिलेलं आहे की आमचे सद्गुरू हे शरीरामध्ये असतील किंवा नसतील त्याचा काहीही फरक पडत नाही. ते एक स्थान आहे. त्या स्थानावर मी ज्या वेळेला नतमस्तक होतो, शरणागत होतो, नम्र होतो, समर्पण करतो, ही प्रोसेस फिजिकल प्रोसेस नाही, ही प्रोसेस मनाची प्रोसेस आहे. सत्संगामध्ये जाणं म्हणजे फक्त त्या सद्गुरूंच्या जवळ जाणं, शरीराने जवळ जाणं असा अर्थ होत नाही. तर सत्संगामध्ये जाणं म्हणजे सद्गुरूंनी जे काही सांगितलेलं आहे त्याचं आचरण करणं, त्याच्याप्रमाणे साधना करणं, उपासना करणं. कारण बऱ्याच वेळेला सत्संगामध्ये जाणं म्हणजे फिजिकल जाणं
असं ज्यावेळेला मी गृहीत धरतो त्यावेळेला ते स्थूलपणाने जवळ जाणं होतं. इथे सर्व भाग हा सूक्ष्माचा सांगितलेला असल्यामुळे, मनाचा सांगितलेला असल्यामुळे सत्संग हे सगळे जे शब्द आहेत हे सगळे मनासाठी आहेत. म्हणून मनानी सत्संगामध्ये जावं, मनानी अहंकाराची शांती करा, मनानी वस्तू ओळखा, मनानी मनानी जीवानी शिवाला पहा, मनानी आत्मसुख मिळवा, मनानी आत्मस्वरूपामध्ये लीन व्हा. आता त्याच मनानी भूतीलीन व्हावे. आणि म्हणून भूतीलीन होण्यासाठी मला ज्यावेळेला दोन एकाच फाउंडेशनवर, एकाच समान पातळीवर केव्हा येतात, ज्यावेळेला दोन्ही वस्तू, दोन्ही व्यक्ती समजतात की आम्ही आता एकाच समान पातळीमध्ये आहे, कोणीच श्रेष्ठ नाही, कोणीच कनिष्ठ नाही, त्यावेळेला ते दोघं समसमान होतात. त्यावेळेला त्या दोघांमध्ये अहंकार नसतो, मी आणि माझं अशी वृत्ती नसते, मी आणि माझी अशी भावना त्या मनामध्ये नसते. अतिशय काळजीपूर्वक. आणि म्हणूनच ज्यावेळेला मी आणि माझी अशी ज्यावेळेला भावना नसते त्याच वेळेला माझा अहंकार खाली येतो, त्याच वेळेला माझ्या अहंकाराची शांती होते. म्हणजे ज्या वेळेला कृष्णा नदी, गंगा नदी, यमुना नदी किंवा कुठल्याही नद्या असतील त्यावेळेला तिचं नाम आहे, तिचं रूप आहे. पण ज्यावेळेला नाम आहे आणि रूप आहे त्यावेळेला त्या माणसामध्ये, त्या नदीमध्ये अहंकार आहे. कारण ती नदी स्वतःला समजते की मी गंगा नदी आहे, मी नर्मदा नदी आहे, मला माझं स्वतःचं वेगळं अस्तित्व आहे. कारण मला गंगा नदी म्हणून ओळखलं जातं. हा माझा प्रवाह आहे आणि हा प्रवाह माझा आहे असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला अहंकार शाबूत आहे, अहंकाराची शांती झालेली नाही. आणि ज्या वेळेला गंगा नदी, नर्मदा नदी समुद्राच्या जवळ जाते आणि ती समुद्रामध्ये स्वतःला झोकून देते, ती जर प्रोसेस आपण जर पाहिली त्यावेळेला काय जर होत असेल तर गंगा गंगा राहत नाही. गंगेला आता गंगेचं स्वतःचं पाणी नाही, ती आता समुद्रामध्ये विलीन झालेली आहे. त्यामुळे गंगेला स्वतःचं नाव आणि स्वतःचं रूप नाही. म्हणजेच काय होतं तर गंगेचं पाणी समुद्राचं पाणी होतं, गंगेचा प्रवाह हा समुद्राचा प्रवाह होतो. त्याच वेळेला गंगा नदी ही शांत होते. आणि म्हणूनच इथेही तेच प्रोसेस आहे की आता अहंकाराची शांती करा. आज मी स्वतःला विवेक म्हणून एक जे शरीर म्हणून समजतो आहे किंवा विवेकाचा असलेल्या मनाच्या अनुषंगानं मी जीव स्वतःला समजून घेतो आहे. आणि ज्या वेळेला विवेक आणि हा जीव हा इतरांपेक्षा वेगळा आहे असं ज्या वेळेला मी समजतो त्यावेळेला माझ्यामध्ये अहंकार किंवा अभिमान आहे आहे आणि आहे. आणि म्हणून साधकासाठी पुढच्या स्टेप मला जाण्यासाठी या प्रवासामध्ये आपल्याला महाराज स्पष्टपणाने सांगतात की आता अहंकाराची शांती करा. आणि अहंकार असा मी टाकतो, अहंकार किंवा मी अभिमान टाकतो अशा पद्धतीने मी कधीही करू शकत नाही. त्यासाठी तो अहंकार पडावा लागतो. अहंकार टाकता येत नाही, अहंकार पडावा लागतो. आणि ती पडण्यासाठी प्रोसेस म्हणजे मीच माझ्या श्रेष्ठ असलेल्या सद्गुरूंच्याकडे जाणं आणि त्यांच्या पायावर नतमस्तक होणं, त्यांच्या पायावर डोकं ठेवणं आणि स्वतःचा अहंकार त्यांना वाहणं. म्हणजेच आता मी दुसरा कोणीही नाही, मी या संबंध सगळ्या सृष्टीमध्ये असलेल्या संबंध सगळ्या जीवांसारखाच आहे असं ज्या वेळेला मला साक्षात्कार होतो त्याच वेळेला तो अहंकार पडतो. आणि ही अहंकाराची प्रोसेस आम्ही ज्याला पाहतो, नतमस्तक होणे आणि अहंकार पडणे ही अतिशय महत्वाची स्टेप इथे सांगतात. त्यावेळेला म्हणून जर सगळे संत जर पाहिले तर स्वतः ज्यावेळेला सगळ्या संतांना साक्षात्कार होतो त्यावेळेला त्यांचं स्वतःचं नाव सुद्धा ते काढून टाकतात. म्हणजे माऊली म्हणतात, म्हणजे पूर्वीच्या काळी ज्ञानदेव म्हणे असं म्हणत असतील, अभंगाची हे करत असताना सगळ्यात शेवट असं करत असताना आणि नंतर बाप रखमा देवी वरू अशा पद्धतीने ते स्वतःच्या अभंगाचं नामकरण करतात. याचा अर्थ असा झाला की मी आता स्वतःचा माझ्या नावानी
वेगळा राहिलेलो नाही. आता मग पुढे काय होतं, अहंकाराची शांती झाली म्हणजे काय झालं की ऑटोमॅटिकली पुढे महाराज सांगतात पुढची स्टेप की शांती करा तुम्ही, ममता नसावी. ममता हा अजून एक आमचा सगळ्यांचा असलेला एक मोठा दोष आहे. दोष कुठला, तर मी आणि मायसेल्फ, म्हणजे मी आणि माझं, ह्या दोन वृत्ती, हे दोन विचार साधकाला अतिशय आत्मसाक्षात्कारापासून बाजूला नेतात. मग ममता का डिफिकल्ट आहे किंवा ममता का नसावी असं इथं म्हणलेलं आहे. तर ममता काय करते, जसं अहंकार आम्हाला सगळ्या इतर पशुपक्ष्यांपासून माणसांपासून वेगळा करतो, तसं ममता सुद्धा डिफरन्सिएशन करते. काय डिफरन्सिएशन करते, ममता म्हणजे आसक्ती, ममता म्हणजे प्रेम. मग माझी ममता कशी असते की हा माझा मुलगा, ही माझी आई, ही माझी पत्नी, हा माझा भाऊ, ही माझे नातेवाईक, हे माझा समाज, हा माझा संप्रदाय. आणि मग इथेपर्यंत राहत नाही गोष्ट. तर ज्या वेळेला मी असं म्हणतो की हे माझं आहे, त्याला ऑटोमॅटिकली हे जर माझं नसेल तर ते मला आवडत नाही, म्हणजे तिथं माझी आवड आणि निवड होते. मी समजा फॉर एक्झाम्पल, मी जर माझ्या मुलाबद्दल जर आसक्त असेल तर मी काय म्हणतो की हा माझा मुलगा आहे, आणि ऑटोमॅटिकली ज्या वेळेला माझ्या मुलाबद्दल प्रेम असण्याबद्दल काहीही प्रॉब्लेम नाही, माझ्या मुलाबद्दल ममता असण्याबद्दल काहीही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कुठे आहे, तर हा माझा मुलगा आहे आणि हा दुसऱ्याचा मुलगा आहे. आणि ज्या वेळेला हा दुसऱ्याचा मुलगा आहे असं ज्या वेळेला मी विधान करतो, त्यावेळेला माझ्या मनामध्ये कळत नकळत माझा मुलगा माझा आहे, त्याला चांगलं मिळालं पाहिजे, आणि दुसरा जो मुलगा आहे, शेजारच्याचा जो मुलगा आहे, त्याला चांगलं मिळावं किंवा न मिळावं हे त्याचं तो बघेल. तिथे माझा संबंध येत नाही. मी तिथं तटस्थ होतो, मी थोडासा तिथं अलिप्त होतो, कारण तिथं माझ्यामध्ये ममता नाही. म्हणून दोन ऑप्शन आम्हाला दिलेले आहेत शास्त्राने, की तुम्ही काय करा की तुमच्या मुलावरचं ममता कमी करा. बर, ते जर तुम्हाला जर होत नसेल तर काय करा की दुसऱ्या मुलांवर सुद्धा तितकीच ममता करा. म्हणजे अतिशय सिंपल गोष्ट आहे, अतिशय साधी गोष्ट आहे की जर मला जर माझ्या मुलावरचं जर प्रेम कमी करता येत नसेल तर तेवढंच प्रेम सगळ्या मुलांवर करा. म्हणजे थोडक्यात काय झालं की माझी मनाची विशालता मी करतो, आणि काय करतो, मी संकुचित राहत नाही. मी आणि माझं ह्याच्यात काय होतं, तर मी संकुचित होतो, आणि ज्या वेळेला मी सगळ्यांना ऍक्सेप्ट करतो, सर्व मुलांना मी ऍक्सेप्ट करतो, त्यावेळेला मी विशाल होतो, माझी बुद्धी विशाल होते, माझं मन विशाल होतं, मी विशाल पद्धतीने या सृष्टीकडे, या समाजाकडे पाहायला लागतो. आणि म्हणून काय होतं, म्हणून जर बघा या सगळ्या संतांचे अभंग बघा किंवा त्या सगळ्या संतांची अनुभूती बघा, सगळ्यांची अनुभूती एकच आहे. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. म्हणजे याच्यातून काय त्यांनी सांगितलं की अरे, जसं मी माझे नातेवाईक सोयरा म्हणतो, हा माझा सोयरा आहे, हा सखा आहे, हा सोयरा आहे, हे माझे नातेवाईक आहेत, हे माझे जवळचे आहेत, हे माझे आवडते आहेत, असे ज्यावेळेला मी विधान करतो त्यावेळेला महाराज म्हणतात की नुसते ते माझे नाहीत, तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. आणि हा भाव का महत्वाचा आहे, तर हा भाव याच्यासाठी महत्वाचा आहे की ज्या वेळेला आम्हाला कळतं की अरे हा परमेश्वर, हा जो देव आहे, हा देव किंवा हा परमेश्वर जसा मी या देवाचा आहे, जसं त्या देवानी मला निर्माण केलेलं आहे, तसं या त्याच देवानी ह्या संबंध सगळ्या सृष्टीला निर्माण केलेलं आहे. आणि जर जर सृष्टीला निर्माण केलं असेल तर जसं आम्हाला संविधानामध्ये सुद्धा शिकवलं जातं की भारत माझा देश आहे आणि सर्व भारतवासीय माझे बांधव आहेत. म्हणूनच हीच संकल्पना आमच्या संस्कृतीमध्ये, आमच्या कल्चरमध्ये आहे, आणि तीच संकल्पना
स्वामी विवेकानंद ज्या वेळेला अमेरिकेत जातात, तीच संकल्पना पुढे नेतात. फक्त राष्ट्रापुरती ती मर्यादित न करतात तिथे म्हणतात की ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका. म्हणजे संबंध हे विश्व हे माझं बांधव आहे. हे शब्द नाही, हे संकल्पना कुठून आली? तर संकल्पना एकच आहे की हे विश्व हे कुणी निर्माण केलेलं आहे? हे विश्व माझं नाही, हे विश्व मी निर्माण केलेलं नाही. हे विश्व त्या भगवंताचं, त्या पांडुरंगाचं आहे, त्या परमेश्वराचं आहे. आणि जर ते परमेश्वराचं असेल तर वी आर वन फॅमिली, वसुधैव कुटुंबकम. म्हणजे आम्ही एकच जर फॅमिली असू, कारण का की मग ऑटोमॅटिकली काय होतं की मी एकाच परमेश्वरापासून निर्माण झालेलो असल्यामुळे आणि ही सर्व सृष्टी परमेश्वराची असल्यामुळे ऑटोमॅटिकली लॉजिकली असा विचार माझ्या मनात येतो की अरे सर्व या सृष्टीमध्ये जे कोणी आहेत ते माझे बांधव आहेत. म्हणजे ऑल ब्रदर्स अँड सिस्टर्स. आणि म्हणून पुढे जाऊन सुद्धा महाराज म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. म्हणजे नुसते माणसंच नाहीत तर झाडं झुडपं पशु पक्षी हे सुद्धा माझे बांधव आहेत. आणि म्हणूनच त्याच संकल्पनेतून त्वमेव माता पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ही संकल्पना आलेली आहे. की अरे मग आता काय झालं की मी जर त्या भगवंतालाच जर म्हणलं की तूच माझा माता पिता आहेस आणि तूच माझा बंधू सखा आहेस, असं ज्या वेळेला मी म्हणतो त्यावेळेला मी काय करतो? मी माझं मन संकुचित करत नाही. मी स्वतःच्या फॅमिली पुरतं, माझ्या कुटुंबापुरतं पाहत नाही. मी माझी आई, माझे वडील अशा पद्धतीने पाहत नाही. तर सर्व कुटुंब, सर्व सृष्टी, सर्व विश्व माझ्या कुटुंबाखाली येतं. आणि हा जो भाव आमच्या संस्कृतीमध्ये आहे तो भाव, आणि ज्या वेळेला मी तो भाव मनामध्ये निर्माण करतो त्यावेळेला काय होतं? आपपर भाव नाहीसा होतो. मी आणि माझं हा सेल्फिश व्ह्यू नाहीसा होतो, तो गळून पडतो. आणि ऑटोमॅटिकली त्याचा दुसरा फायदा होतो की माझा अहंकार सुद्धा खाली गळून पडतो. आणि या स्टेप बाय स्टेप केल्यानंतर आम्हाला काय लक्षात येतं की अहंकार आता गळून पडलेला आहे, माझं ममत्व गळून पडलेलं आहे. आणि ऑटोमॅटिकली काय होत असेल तर पुढची स्टेप अंतरी वसावी भूतदया. म्हणजे आता काय होतं तर ऑटोमॅटिकली ज्या वेळेला मला असं लक्षात येतं की मला आता अहंकार नाही, माझं ममत्व गेलेलं आहे, मी आता सर्व या सृष्टीला, सर्व आजूबाजूला असलेल्या माणसांना मी माझे बांधव समजतो, माझ्या पशुपक्ष्यांना माझे बांधव समजतो, झाडा झुडपांना माझे बांधव समजतो. त्यावेळेला काय जर होत असेल तर माझ्या मनामध्ये एक प्रचंड दयाभाव निर्माण होतो. माझ्या मनामध्ये एक प्रेम निर्माण होतं. ते प्रेम आता संकुचित प्रेम नाही, ते प्रेम विषयांमध्ये असलेलं प्रेम नाही, ते व्यवहारातलं असलेलं प्रेम नाही. ते जे प्रेम आहे ते उदात्त प्रेम आहे. ते जे प्रेम आहे ते सर्व या सृष्टीवर असलेलं प्रेम आहे. ते प्रेम कशातून निर्माण झालेलं आहे तर त्या भगवंताच्या प्रेमातून निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून या स्टेप पर्यंत आलेल्या नंतर प्रत्येक साधकाला हे कळलंच पाहिजे की कळतंच की भगवंत कोण आहे. म्हणजे जोपर्यंत मी इथं येत नाही, जोपर्यंत माझ्या मनामध्ये संकुचित भाव आहे, जोपर्यंत माझ्या मनामध्ये मी आणि माझे नातेवाईक, मी आणि माझा मुलगा अशा पद्धतीचं माझ्या मनामध्ये संकुचित भाव आहे, तोपर्यंत मला परमेश्वर कळलेला नाही. आणि ज्या वेळेला मला परमेश्वर कळतो, ज्या वेळेला मला देव काय आहे हे कळतं, त्याच वेळेला हे सगळ्या गोष्टी मला ऑटोमॅटिकली येतात. त्यावेळेला काय होतं? माझ्या अहंकाराची शांती होते, माझी ममता म्हणजे माझा सेल्फिश व्ह्यू निघून जातो आणि माझ्या मनामध्ये एक प्रचंड भूत दया निर्माण होते. आणि म्हणून सगळे संत बघा, कुठलाही संत संतपणाला कधी जातो तो? केव्हा आम्हाला संत ही पदवी मिळते तर अंतरी वसावी भूतदया. त्याच वेळेला तो माणूस संत होतो. म्हणजे काय होतो? आत्मनो मोक्षार्थ जगत हितायच. की तो माणूस जगाच्या हितासाठी
प्रयत्न करायला लागतो. त्याला वेगळं सांगायलाच लागत नाही. कारण का की आता त्याच्यामध्ये अहंकार नाही, त्याला स्वतःसाठी काही मिळवायचं नाही, त्याच्यामध्ये आता ममत्व नाही, मी मायसेल्फ नाही. त्याच्या मनामध्ये एक विशालता निर्माण झालेली आहे की अरे हे सगळं जग माझं आहे. आणि हे जर सगळं जग जर माझं असेल तर तो त्याच्यामध्ये एक फॉरगिव्हनेस हा निर्माण होतो. त्याच्या मनामध्ये क्षमा वृत्ती निर्माण होते. त्याच्या मनामध्ये एक प्रेमभाव निर्माण होतो. आणि त्याला असं लक्षात येतं की अरे ज्या पातळीवर मी आहे, ज्या स्वरूपामध्ये मला आता अनुभव आलेला आहे, ज्या आत्मस्वरूपामध्ये आत्मविश्वासामध्ये मी या सृष्टीमध्ये या समाजामध्ये वावरतो आहे, ज्या आत्मानंदामध्ये मी आता लीन आहे, जो आत्मानंद मला मिळालेला आहे तो माझ्यामुळे नाही तर त्या भगवंताच्या माझ्या सद्गुरूंच्या कृपेने मला मिळालेला आहे. आणि म्हणून तो कृतज्ञ होऊन भगवंताचं कार्य किंवा सद्गुरूंचं कार्य पुढे करायला लागतो. म्हणजेच तो या जगाच्या हितासाठी प्रयत्न करायला लागतो. आणि त्यावेळेला त्याचा कुठला भाव आहे जगाच्या हितासाठी प्रयत्न करण्यासाठी, तर तो त्यातून मला काही चांगलं म्हणतील किंवा लोक मला चांगलं म्हणतील, लोक मला हार तुरे घालतील, मला कुठली तरी पदवी मिळेल, मी कोणतरी मोठा होईन, असा कुठलाही भाव त्याच्या मनामध्ये नसल्यामुळे. कारण बघा या प्रोसेसच्या आधी, या स्टेप्सच्या आधी जर ह्या गोष्टी करत असेल किंवा जो सोशल वर्क करत असेल, तो लोकांना मदत करत असेल, तो समाजाच्या सेवेमध्ये असेल, तर त्यावेळेला कळत न कळत त्याच्या मनामध्ये एक अहंकार किंवा सात्विक अभिमान येतो. तो सारखं लोकांकडे लक्ष ठेवतो की लोक मला चांगली म्हणतायत का, मी लोकांना एवढी मदत करतो आहे आणि मग लोकांना त्याची कृतज्ञता आहे का, असं त्याच्या मनामध्ये विचार येतो. लोक मला चांगली म्हणतील का, असं त्याच्या मनामध्ये विचार येतो. या सर्व केलेल्या कामामधून, सोशल वर्क मधून, सामाजिक बांधिलकीमधून मी जे काम करतो त्यावेळेला मला एखादी पदवी मिळेल का, कुणी मला पुरस्कार देईल का, आणि पुरस्कार केल्यानंतर, सत्कार केल्यानंतर माझा अभिमान अजून जरा वर्धन होईल का, असं त्याच्या मनामध्ये येत असतं. पण ज्यावेळेला खरोखर ज्यावेळेला तो माणूस, तो साधक स्वतःच्या वस्तूला ओळखतो, आत्मविश्वासाने तो आत्मानंदाला ओळखतो, स्वतःच्या स्वस्थानी स्थिर होतो, त्यावेळेला तो आता ज्यावेळेला ते मिळाल्यानंतर ज्यावेळेला तो परत एकदा समाजामध्ये येतो, लोकांच्या मध्ये येतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये अहंकार नसतो, त्याच्यामध्ये ममता नसते, त्याच्यामध्ये कुठलाही भाव नाही, कुठलीही संकल्प नाही, कुठलीही इच्छा नाही, कुठलीही वासना नाही, काहीही मिळवायचं नाही. सर्व काही त्याला ऑलरेडी मिळालेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये तृप्तता आहे. त्यामुळे त्याला इथं येऊन काहीही मिळवायचं नसल्यामुळे त्याच्या मनामध्ये भूतदया आहे, त्याच्या मनामध्ये प्रेम आहे. आणि त्यामुळे तो निस्वार्थपणामुळे, तो निस्संगपणाने समाजामध्ये काम करतो. आणि हेच भगवंतांनी सुद्धा 15व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की असंग शस्त्रेण दृढेन छित्वा. शेवटची स्टेप म्हणजे तो निस्संग होतो. निस्संग होतो म्हणजे कसं, निस्वार्थपणाने, कुठलाही स्वार्थी भाव नाही, निस्वार्थपणाने तो काम करतो. कशासाठी काम करतो, तो आता इतरांसाठी काम करत नाही, लोकांसाठी काम करत नाही, हार तुऱ्यासाठी काम करत नाही, प्रसिद्धीसाठी काम करत नाही. तो फक्त भगवंताला रिपोर्टिंग करतो. भगवंतानं दिलेलं जे काही काम आहे तो ते काम करतो. त्याच्यासाठी फक्त भगवंतच महत्वाचा आहे. आणि म्हणूनच तो समाजामध्ये काय येतो, लोकांच्या मध्ये काय येतो, तर तो आत्मनो मोक्षार्थ तर झालेला आहे, जगत हितायच लोकांच्या साठी येतो. भगवंताच्या इच्छेने, भगवंताच्या इच्छेला मान देऊन तो लोकांच्या सेवेसाठी येतो. कारण त्याला लक्षात आलेलं आहे की मला सद्गुरूंची कृपा झाली, मला भगवंताची कृपा झाली, म्हणून ते सुख आनंद काय आहे हे मला कळलं. माझा जीवाकडून शिवाकडे प्रवास झाला, मला वस्तू काय आहे हे कळलं. पण या जगामध्ये असे अनेक साधक आहेत, पाठीमागून त्या प्रवासामध्ये येणारे असे अनेक लोक आहेत, जे अनेक उपासक आहेत, त्यांना सुद्धा हे मिळावं, त्यांना सुद्धा त्या परमेश्वराची ओळख व्हावी, त्यांना सुद्धा आत्मसुख मिळावं,
त्यांना सुद्धा आत्मानंद मिळावा, त्यांना सुद्धा वस्तू मिळावी, त्यांना सुद्धा स्वस्थानी शांत व्हावं, त्यांचं सुद्धा आयुष्य सुखी समाधानी शांत व्हावी, याच्यासाठी तो परत समाजामध्ये येतो आणि लोकांना मदत करतो. आणि हीच गोष्ट इथं महाराजांनी सांगितले की अंतरी वसावी भूतदया. आणि आत अंतःकरणामध्ये त्याच्या एकच भाव आहे, ती म्हणजे सर्वांचं समभावानी पाहतो, सर्वांना तो समभावानी पाहतो. आणि म्हणूनच इथे म्हणतात की भूतदया ठेवा मग काय उणे. म्हणजे ज्या वेळेला तो सगळ्यांना समभावानी पाहतो, म्हणजेच भूतदयेनी तो प्रवृत्त होतो, अवृत्त होतो आणि तो समाजामध्ये काम करायला लागतो, त्यावेळेला त्याला काय उणे, म्हणजे शब्द वापरलाय तिथे की त्याला कुठलंही हिंडरन्स येत नाही, त्याला कुठलाही रेजिस्टन्स मिळत नाही. कारण का, आम्हाला समाजामध्ये वावरताना पदोपदी रेजिस्टन्स येतो, पदोपदी आम्हाला हिंड्रन्स येतो. माणसं हेल्प करत नाहीत, माणसं मदत करत नाहीत, माणसं प्रत्येक वेळेला आम्ही जे काही म्हणतो त्याच्यामध्ये खोडा घालायचा प्रयत्न करतात, विरोध करायचा प्रयत्न करतात. आणि या सगळ्या विरोध असलेल्या परिस्थितीमध्ये मला काम करणं मुश्किल होतं. असं का होतं, तर याचं कारण असं आहे की ज्या वेळेला मी काम करत होतो त्यावेळेला मी आणि माझं याच्या भावनेतून काम करत असल्यामुळे आम्हाला आलेला तो रेजिस्टन्स होता, माझ्या अभिमानातून आलेला तो रेजिस्टन्स होता, माझ्या अहंकारातून आलेला तो रेजिस्टन्स होता, मी आणि मायसेल्फ याच्यातून आलेला तो रेजिस्टन्स होता. कारण प्रत्येक वेळेला आम्ही ज्यावेळेला समाजामध्ये जातो त्यावेळेला मी लगेच सांगतो की मी असं केलं, मी तसं केलं, मी हे केल्यामुळे, त्यामुळे सारखा पाढा वाचल्यामुळे सगळ्यांच्या लक्षात येतं की अरे हा माणूस फक्त स्वतःचा विचार करतो. आणि ज्याला फक्त स्वतःचा विचार करतो त्यावेळेला माणसं सुद्धा त्या माणसापासून दूर राहतात. आणि म्हणून उलटा सांगितलं इथे की भूतदया ठेवा मग काय उणे. एकदा का तुम्ही सगळ्यांना ऍक्सेप्ट केलं, एक हा सगळा ऍक्सेप्टन्सचा प्रश्न. आम्ही आधी काय करतो, आम्ही एक्सपेक्ट करतो. आम्ही काय म्हणतो की आता तू असं असं कर, तू असं असं कर, माझी तुझ्याकडून ही अपेक्षा आहे, माझी तुझ्याकडून ही अपेक्षा आहे. आम्ही कामांची विभागणी करतो की तू असं असं केलं पाहिजेस. आणि ज्या वेळेला त्या माणसाने तसं केलं नाही की आम्ही लगेच रागवतो, आम्ही लगेच त्याला दूषण द्यायला लागतो, आम्ही त्याला म्हणायला लागतो की अरे तू असं करतोस, तू तसं करतोस, तू असं का केला नाहीस. इथे त्याचा अप्रोच पूर्णपणे वेगळा आहे. तो सर्वांना ऍक्सेप्ट करतो, त्याची कुणाकडूनही एक्सपेक्टेशन नाही. म्हणजे काय की त्यांनी सर्वांना ऍक्सेप्ट केलेलं आहे की काही माणसं मदत करतील, काही माणसं मदत करणार नाहीत, काही माणसं केपेबल असतील किंवा काही माणसं केपेबल नसतील, काही माणसांच्याकडे स्किल असेल किंवा काही माणसांच्याकडे स्किल नसेल, किंवा काही माणसं मुद्दामून असं वाईट वागतील. हे सर्व त्यानं गृहीत धरलेलं आहे. आणि गृहीत धरल्यामुळे तो त्याच्याकडून स्वतःकडून कुठलाही रेजिस्टन्स नसल्यामुळे ऑटोमॅटिकली त्याला सर्वजण मदत करतात. आणि ज्या वेळेला भूतदया ठेवली जाते त्यावेळेला त्या भूतदयेतून त्याला मग काय उणे, म्हणून त्याला कुठले प्रॉब्लेमच येत नाहीत. म्हणजे आम्हाला छोटे छोटे प्रॉब्लेम्स येतात, आम्हाला वाटतं की अरे हे असं झालं तसं झालं, मग काय करावं, मग असं झालं तर काय करावं, असं झालं तर असं केलं तर मग बरं होईल का, मग तो मला अनुकूल होईल का, मग तो दुसरा माणूस मला विरोध करायला लागला तर मी ते काय करू. अशा पद्धतीने आम्ही विचार करतो. पण इथे महाराज म्हणतात की भूतदया ठेवा मग काय उणे. भूतदया ठेवणं म्हणजेच काय आहे, मनामध्ये भाव असणं की हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा आहे. मी हे जे काम करतोय हे काम माझ्यासाठी करत नाही, हे जे काम मी करतो आहे समाजामध्ये, मी जे काम करतो आहे हे परमेश्वराचं काम आहे. आणि परमेश्वराची इच्छा असल्यामुळे, माझी इच्छा नाही, परमेश्वराची इच्छा असल्यामुळे, परमेश्वरानं ते संकल्प सोडलेला असल्यामुळे मी हे काम करतोय. कुणासाठी करतोय, परमेश्वरासाठी करतोय. त्यामुळे ते काम व्हावं किंवा न व्हावं हे मी ठरवत नाही, परमेश्वर ठरवतो. ते काम पूर्ण व्हावं का पूर्ण होऊ नये हे सुद्धा मी ठरवत नाही, हे सुद्धा भगवंत ठरवतो. मग मी काय करतो, मी फक्त एकच करतो की मला दिलेला जो रोल आहे, मला दिलेलं जे काम आहे ते मी मनापासून जीव ओतून करतो. आणि असं ज्यावेळेला मी
ही ही विचारांची पद्धत आहे, ही आचाराची पद्धत आहे. आणि त्यामुळे काय होतं, तर मग काय उणे, त्याला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही, तो सहज लीलया सर्व गोष्टी करत जातो. आणि मग सगळेजण म्हणतात की अरे ह्याला कसा काही प्रॉब्लेम येत नाही, याच्या आयुष्यात काहीच, सगळ्याच गोष्टी सरळ होत आहेत, ह्याला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित साध्य होत आहेत, तो अतिशय कार्य करताना, मोठं कार्य करताना दिसतो. त्याचं कारण आहे त्याच्या पाठीमागे त्याचं स्वतःचं कर्तृत्व त्यानं सोडलेलं आहे, त्यानं स्वतःचं सारथ्य हे भगवंताला दिलेलं आहे. म्हणजे स्वतः तो काहीही करत नाही, निमित्त मात्र भव सव्यसाचिन, तो फक्त निमित्त मात्र आहे, तो फक्त भगवंताचा एक सखा आहे, भगवंताचा एक तो प्यादा आहे, भगवंताचा तो पार्षद आहे. आणि तो काम करतोय त्याच्यासाठी करत नाही, तर तो भगवंतासाठी काम करतोय. आणि म्हणून त्याला काहीही उण होत नाही. कारण का, की त्याच्या पाठीमागं भगवंत उभा आहे. आपण मागच्या वेळेला पाहिलेलं आहे, त्याच्या पाठीमागं भगवंताची शक्ती आहे. आणि ह्याच्यासाठी आम्हाला हीच साधना दिलेली आहे, हीच साधना आहे. म्हणजे म्हणून इथे महाराज सुद्धा म्हणतात प्रथम साधन हेची असे. आणि हे ज्या वेळेला साधन म्हणजे काय झालं आता, की मी ज्या वेळेला समाजामध्ये कसं वागावं, कशा पद्धतीने मी काम करावं, माझा अहंकार कसा दूर करावा, कसं माझं ममत्व खाली करावं, कसं मी शरणागत भाव करावा, कशा पद्धतीने मी समर्पण करावं, कशा पद्धतीने मी भूत दया ठेवावी, कशा पद्धतीने मी सगळ्यांच्यावर प्रेम करावं. म्हणजे आता मी माझ्या मुलांवर प्रेम करतो, नव्हे नव्हे सर्वांवर तेवढंच प्रेम करतो. आणि असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला हीच साधना आहे. साधना म्हणजे नुसती पूजा करणं नव्हे, साधना म्हणजे तीर्थक्षेत्राला जाणं नव्हे, साधना म्हणजे फक्त कीर्तन अभंग करणं नव्हे, साधना करणं म्हणजे नुसतं देवळात जाऊन भक्ती करणं नव्हे, तर जे जे मी काही करतो ते मी भगवंतासाठी करतो. भद्रम पश्येमाक्षभिर्य जत्राः, भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रम पश्येमाक्षभिर्य जत्राः, स्थिरै अंगैः स्तुष्टवान् सस्तनूभिः, व्यशेम देवहितं यदायुः. व्यशेम देवहितं यदायुः. जे जे मी काही करतो ते मी भगवंतासाठी करतो. व्यशेम देवहितम, देवाचं हित म्हणजे देवासाठी करतो, मी आता माझ्यासाठी काही करत नाही. आणि ज्या वेळेला हा भाव येतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली तो विचार आणि तो आचार हा निष्काम कर्मयोगानेच जातो आणि तो दैष्कर्मी स्थितीमध्ये त्याला तो घेऊन जातो. आणि म्हणून ही साधना आम्हाला इथे सांगितलेली आहे. म्हणजे कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यत् यत् सकलम परस्मै नारायणाती समर्पयामी. प्रथम साधन हेची असे की जे जे मी काही करतो ते मी भगवंतासाठी करतो. करोमि यत् यत्, जे जे काही करतो ते भगवंतासाठी करतो. आणि म्हणून असे हे साधन ज्याचे चित्ती वसे. आता बघा, आम्हाला शब्दामध्ये अडकलं की खूप प्रॉब्लेम येतो. माया हा शब्द उच्चारल्यानंतर आम्हाला अतिशय त्रास होतो, कारण माया हा अतिशय क्लिष्ट शब्द आहे. आणि मायेत राहणं म्हणजे काय हेही आम्हाला कळत नाही, गोंधळ होतो. आम्ही सर्वजण मायेमध्येच आहोत असा आम्ही सहजपणे शब्द उच्चारतो, म्हणजे नक्की काय आहोत, कुठे आहोत हेही आम्हाला कळत नाही. आणि मायाजाळ नासायचं म्हणजे काय होतं हेही आम्हाला कळत नाही. म्हणून शब्द जर आम्ही जर उच्चारला की मायाजाळ नासे तुका म्हणे, म्हणजे काय, तर त्याच्या आधीच सर्व जर आम्ही जर पाहिलं म्हणजे काय, आम्ही सर्वजण मायेत आहोत, बरोबर. आम्ही सर्वजण मायेमध्ये म्हणजे त्रिगुणामध्ये आहेत, बरोबर. आमच्यामध्ये त्रिगुण आहेत म्हणजे आमच्या मनामध्ये त्रिगुण आहेत, बरोबर. आमच्या त्रिगुणांमुळे आम्ही सर्व काही ह्या आयुष्यामध्ये वागतो, सर्व काही डिसिजन घेतो, सर्व काही आमच्या हातून कार्य करतं, बरोबर. मग जर असं जर असेल तर मायाजाळ नासायचं म्हणजे काय करायचं, मायेतनं बाहेर पडायचं म्हणजे काय करायचं, प्रकृतीच्या बाहेर जायचं म्हणजे काय करायचं, निस्त्रैगुण्य भवार्जन म्हणजे नक्की काय, त्रिगुणाच्या पलीकडे जायचं म्हणजे काय करायचं, गुणातीत व्हायचं म्हणजे काय करायचं. इथे महाराज सांगतात की मायाजाळ म्हणजे नासे, मायाजाळ नासे तुका म्हणे, म्हणजे काय करायचं, तर हे सगळं आता अहंकाराची शांती करा, शांती करा तुम्ही ममता नसावी, अंतरी वसावी भूतदया,
भूतदया ठेवा मग काय उणे, प्रथम साधन हेची असे, असे हे साधन ज्याचे चित्ती वसे, मायाजाळ नासे तुका म्हणे. आता इथून पुढे आपल्याला कधीही हा प्रश्न पडला तर हा अभंग पहावा. माया 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 हे ऍक्च्युली खरं अजिबात भीतीदायक शब्दच नाहीये. खरं माया ही माझी आई आहे, माया ही माझी माता आहे. आणि का माता आहे, तर तो भगवंत माझा माता असल्यामुळे, भगवंताची सगळी मुलं ही माझे बंधू असल्यामुळे आणि त्या बंधूंबद्दल मला प्रेम असल्यामुळे ऑटोमॅटिकली त्यांच्यामध्ये माझ्याबद्दल असलेलं आणि माझ्या त्यांच्याबद्दल असलेलं आचरण हे दयेचं असल्यामुळे ऑटोमॅटिकली माझ्या मनामध्ये अहंकार नाही, माझ्या मनामध्ये मी आणि मायसेल्फ नाही, माझ्या मनामध्ये ममत्व नाही. केवढा मोठा हा भाग आहे. नाहीतर हा जर भाग जर आम्ही घेतला नाही तर आम्ही काय करतो, एकाच आईची दोन मुलं असतात. खरं आई कधीही त्या मुलांमध्ये डिफरन्सिएशन करत नाही, हा लाडका आणि हा आवडता आणि हा नावडता, कधीही असं करत नाही. पण कधी कधी काय होतं, एखादा मुलगा जर खूप स्ट्रॉंग असेल आणि एखादा दुसरा मुलगा हा जरा कमी स्ट्रॉंग असेल, स्ट्रॉंग म्हणजे सगळ्याच गोष्टीनं, व्यवहाराच्या दृष्टीनं म्हणा, सगळ्याच गोष्टीनं म्हणा. आणि म्हणून जो मुलगा असतो त्याच्याकडे सर्व काही असतं, त्याच्याकडे चांगला जॉब असेल, त्याच्याकडे संपत्ती असेल, तो सगळं व्यवस्थित त्याचा व्यवहार करत असेल, तो इंडिपेंडंट असेल, तर कळत न कळत जो कमी स्ट्रॉंग असतो त्या मुलाला आईचं झुकतं माप जातं, कळत न कळत. आणि ती त्या मुलाला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करते, त्या मुलाचं अजून भलं करण्याचा प्रयत्न करते. हीच ममता आहे. कारण त्याच्यामध्ये काय होतं, कळत न कळत तिच्या मनामध्ये दोन मुलांमध्ये एक भेदभाव निर्माण, कळत न कळत. आणि म्हणून इथे आम्हाला अतिशय विचारपूर्वक सांगितलेलं आहे की शांती करा तुम्ही ममता नसावी, अंतरी वसावी भूतदया. मग आम्ही आमच्या कुटुंबाच्या लेवलला जर इतकं करत असू तर मग आम्ही शेजाऱ्यांच्या मुलाबद्दल तर आम्ही किती करू. आमचा तो बाब्या, दुसऱ्याचा ते कार्ट. आणि जर आमचा जर भाव असेल, असं जर आमचे विचार असतील, असं जर आमचं आचरण असेल, तर अंतरी वसावी भूतदया कसं होणार. आणि अंतरी दया भूतदया झाली नाही तर मायाजाळ नासे तुका म्हणे, असं कसं होणार. आणि मायाजाळ जर नसलं नाही तर आम्ही गुणातीत कसं होणार. म्हणजे मग आम्ही ह्या प्रकृतीमधून बाहेर कसं पडणार. आणि म्हणून या सगळ्यांच्या मध्ये सगळ्यात महत्वाचं जर असेल की जर मला जर या प्रकृतीतून जर बाहेर पडायचं असेल, या गुणांपासून जर मला पलीकडे जायचं असेल, त्रिगुणातीत म्हणजे 3 गुणांच्या पलीकडे जर जायचं असेल, तर मला याच्याशिवाय, या एकाच अभंगाशिवाय दुसरा कुठलाही सोर्स नाही. या एक जर अभंग जर आम्ही पाठ केला आणि हा अभंग जर आम्ही आचरणात आणला तर आम्हाला काहीही कमी होणार नाही. आणि इथे म्हणतात की मायाजाळ नासे या नामे करुणी, प्रीती चक्रपाणी असो द्या. आणि आता मग काय आहे की ह्या सगळ्या प्रोसेसनी, या सगळ्या गोष्टींनी मायाजाळ नसलं म्हणजे काय झालं, तर तो आता याच शरीरामध्ये आहे. अतिशय काळजीपूर्वक तो या शरीरामध्ये आहे, तो या त्याचं मन पण आहे, तो याच माणसांमध्ये आहे, तो याच नातेवाईकांमध्ये आहे, तोच या सृष्टीमध्ये आहे. मग फरक काय झाला, फक्त त्याचं मायाजाळ नासलं. म्हणजे काय झालं, तर आता त्याला या गोष्टीचा कधीही विसर पडत नाही की मी कोण आहे. आधी तो संकुचित वृत्तीनं म्हणत होता की मी विवेक आहे, तो संकुचित वृत्तीनं म्हणत होता की हे माझं शरीर आहे, तो संकुचित वृत्तीनं म्हणत होता की आता हे माझे सगळे पुत्र पौत्रादी आहेत, हे माझे नातेवाईक आहेत, अशा पद्धतीने तो म्हणत होता. आता तो म्हणायला लागतो की अरे सर्वच भारत माता किंवा भारत देश माझे बांधव आहेत, नवे ऑल ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ द वर्ल्ड. आणि यालाच आमच्या संस्कृतीमध्ये म्हटलेलं आहे की हे जो वसुधैव कुटुंबकम ही जी संज्ञा आहे, संकल्पना आहे, ही फक्त भारत देशच देऊ शकतो. संबंध या जगाला भारत देशच ही संकल्पना देऊ शकतो. बाकी कुठलाही देश, कुठलीही जमात या पृथ्वीवरची ही संकल्पना दुसऱ्याला सांगू शकत नाही. कारण वर्षानुवर्ष, अनेक वर्षांपासून
हे आम्हाला सांगितले गेलेलं आहे. भारत भूमीमध्ये जन्मलेल्या प्रत्येक माणसाला याचं शिक्षण कळत न कळत मिळालेलं आहे. आणि म्हणून मायाजाल नासे हे आम्हाला सहज शक्य आहे. हे शक्य हे अमेरिकन, युरोपियन या संस्कृतीला मिळणं शक्य नाही. आणि म्हणूनच भारतामधूनच इतके सगळे संत निर्माण का झाले, हे भारतामधूनच इतके सगळे चांगले सज्जन लोक का निर्माण झाले, त्याचं कारण हे आहे की आमच्या संस्कृतीमध्ये हा ऋषीमुनींचा देश आहे, ही भूमी ऋषीमुनींची आहे. आणि म्हणूनच इथे म्हणतात की आता त्या माणसाचं काय झालं की आता मायाजाल नसलेलं आहे, म्हणजे त्याला कळलंय की आता आपण कोण आहे. प्रीती चक्र पाणी असो द्या. मग आता तो या शरीरामध्ये राहतो कशाला. आता त्याला काहीच मिळवायचं नाही, त्याला सर्व काही मिळालेलं आहे, त्याला आनंद मिळालेला आहे, त्याला आत्मानंद काय आहे कळलेला आहे, त्याला आत्मविश्वास आहे, त्याला सर्व भूतांप्रती दया आहे. मग तो कशासाठी राहतो, फक्त भगवंताच्या प्रेमासाठी राहतो. आणि तो त्या भगवंतावर निस्सीम प्रेम आहेच आहे, परम प्रेम आहेच आहे, तो भक्ती आहेच आहे. परंतु आता ती भक्ती किंवा आता ते प्रेम, परमप्रेम इतकं प्रचंड वाढतं की तो त्या भगवंत आणि तो वेगळे राहतच नाही. आणि हाच ज्ञानी भक्त आहे. याला गीतेमध्ये ज्ञानी भक्ताची संकल्पना दिलेली आहे. आपण मागच्याला पाहत होतो की अर्थभक्त, अर्थार्थी भक्त, जिज्ञासू भक्त आणि ज्ञानी भक्त. आता जो या भक्ताचं जे वर्णन आहे हा ज्ञानी भक्त आहे. कारण का की त्या ज्ञानी भक्ताला तर सर्वच कळलेलं आहे, काय आहे ते सर्व काही त्याला कळलेलं आहे. त्यामुळे तो भगवंताला कधीही सोडत नाही. आणि मग तो काय करतो की भगवंता समान असलेले जे साधू आहेत, साधू म्हणजे फक्त भगवी वस्त्र घातलेला नव्हे, साधू ही वृत्ती आहे, साधू हा ऍटिट्यूड आहे. त्याग म्हणजेच संन्यास आहे. त्याग नव्हे, त्याग ही संन्यासाची पहिली पायरी आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की असो द्यावी प्रीती साधूचे पायाशी, सदा कीर्तनासी सोडू नये. सोडू नये पुराण श्रवण कीर्तन, मनन निधिध्यास साक्षात्कार. म्हणजे आता काय होतं की त्या माणसाचं, त्या साधकाचं, त्या उपासकाचं तो अतिशय त्या पद्धतीने त्याचे विचार होतात, त्या पद्धतीने त्याचे आचार होतात, त्या पद्धतीने तो वागायला लागतो. आणि तो कसा वागतो, एक दिवस नाही, 2 दिवस नाही, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि असे सगळे दिवस रात्र 365 days 24/7 तो ह्याच पद्धतीने त्याची स्वतःची जगण्याची वृत्ती, जगण्याची पद्धत होते. आणि मग त्याच्या संबंध दिवसाभरामध्ये काय तो करतो, असं आम्हाला वाटतं की अरे जो एखादा श्रेष्ठ साधू असेल किंवा श्रेष्ठ साधक असेल किंवा श्रेष्ठ उपासक असेल की जो या सगळ्या प्रोसेस मधून गेलेला आहे, हे नुसते शब्द नाहीत, हे ना ते अनुभवलेलं आहे, तो स्वतः त्याप्रमाणे वागलेला आहे, प्रयत्नाने त्याने हे सर्व काही मिळवलेलं आहे. त्याची भगवंतावर आणि भगवंताची त्याच्यावर एक निस्सीम प्रेम आहे. असा हा भगवंताचा भक्त तो कसा वागतो, कशी त्याची दिनचर्या असते, कशा पद्धतीने तो विचार करतो, कशा पद्धतीने त्याचं आचरण असतं. तर हे जर असेल तर इथे आता सांगतात की सदा कदा कीर्तनाशी सोडू नये. त्यानं काय करावं, त्यानं कीर्तन करावं. कीर्तन म्हणजे काय, तर लिटरली कीर्तन नाही, तर भगवंताचं संकीर्तन म्हणजे भगवंताचे गुण गावेत, भगवंताचे गुण सगळ्यांना सांगावेत, भगवंताचं चरित्र सगळ्यांना सांगावं, भगवंताचं गुणगान करावं, भगवंताचं चरित्र सांगावं, भगवंताचं नामस्मरण करावं, त्याचं कीर्तन गावं, अभंग गावेत. अशा पद्धतीने त्यांनी आपला वेळ, दिवसातला वेळ सर्व पद्धतीने करावा. आणि म्हणून ते सांगितलेलं आहे की त्यानं कधीही, जरी त्याला गरज नसेल, जरी त्याला वाटलं नाही, तरी सुद्धा तो सर्व काही पूर्वी करत होता तेच करतोय. तो पूर्वी पुराण श्रवण करत होता, ते आता सुद्धा पुराण श्रवण करतोय. पूर्वी आत्मावारे श्रोतव्यः मंतव्यः निरिध्यासितव्यः या एका श्रुतीच्या आधाराने तो त्या आत्म्याचं श्रवण करत होता, त्याच्यावर चिंतन मनन करत होता आणि नंतर निधिध्यासना करत होता. आणि या सर्व निधिध्यासना, या साधना केल्यानंतर तो तिथपर्यंत आता पोहोचलेला आहे, तो आता सिद्ध झालेला आहे, तो आता आत्मसाक्षात्कारी पुरुष झालेला आहे, त्याचं माया जा नासलेलं आहे.
तो आता प्रकृतीच्या पलीकडे गेलेला आहे, तो गुणातीत झालेला आहे, तो जीवनमुक्त झालेला आहे, तो स्थितप्रज्ञ झालेला आहे. परंतु हे सर्व काही झालेलं असलं तरी सुद्धा, जरी त्याला आता गरज नसली तरी सुद्धा, तो स्वतः सगुण साकार भगवंताचं कीर्तन करत राहतो, पुराण करत राहतो, श्रवण कीर्तन मनन निधिध्यासना अशा पद्धतीने तो करत राहतो. आणि अशा पद्धतीने तो करत राहिल्यानंतर त्याला काय जर होत असेल, त्याची अवस्था काय जर असेल, तर तो भगवंतमय होतो. आणि त्यालाच शब्द वापरलेला आहे की साक्षात्कार झाला. साक्षात्कार झाला म्हणजे काय झालं, तर त्यावेळेला साक्षात्कार होणं म्हणजे त्यावेळेला भक्ताला भगवंताचं दर्शन होणं नव्हे, तर ती आत्मनिवेदन भक्ती आहे. भक्त आणि भगवंत एकच होतो, नराचा नारायण होतो. आणि त्यावेळेला भक्त आणि भगवंत याच्यामध्ये कुठलाही भेद राहत नाही. आणि म्हणूनच इथे महाराज म्हणतात की साक्षात्कार झाली या सहज समाधी. बघा, एक एक स्टेप बाय स्टेप कसे आहेत बघा. प्रोसेस आहे ही अतिशय, म्हणजे जसं जर म्हणायला गेलं तर दिस इज लाईक अ व्हेरी वेल डिफाईन्ड प्रोसेस. हे 12 अभंग म्हणजे काय जर असतील, तर साधकाच्या दृष्टीनं स्टेप बाय स्टेप दिलेल्या प्रोसेसेस आहेत. स्टेप बाय स्टेप दिलेल्या या पायऱ्या आहेत. या पायऱ्या फक्त साधकांनी बघायचं आहे आणि त्या पद्धतीने त्याच्यावर आचरण करून, विचार करून, एक पायरीवरती असं आपला प्रवास करायचा आहे. आणि म्हणून हे 12 अभंग अतिशय महत्वाचे आहेत. अनेक संप्रदायांमध्ये हे 12 अभंगांचा अभ्यास केला जातो, या 12 अभंगांचं आचरण केलं जातं, हे 12 अभंग पठण केले जातात, मनन केले जातात. त्याचं कारण हे असं आहे की जसं पूर्वी आम्ही ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला 10वी मध्ये 21 अपेक्षित असायचं. 21 अपेक्षित म्हणजे काय की जी प्रश्न परीक्षेमध्ये येण्याची जास्त पॉसिबिलिटी आहे ते सगळे प्रश्न त्या छोट्याशा एका पुस्तिकेमध्ये दिलेले असायचे. आणि त्याच्यातून एक असं समज असायचा की एवढ्या सगळ्या पुस्तकांचा टेक्स्टबुकचा अभ्यास करायच्या ऐवजी जर मी त्या 21 अपेक्षितचा जर अभ्यास केला तर मला चांगले मार्क पडतील, मला जास्त मार्क पडतील, म्हणजे कमी एफर्ट्स आणि जास्त मार्क्स. तसंच ह्या 12 अभंगांचं आहे. म्हणजे जर आम्हाला सगळी गीता वाचायची असेल, पठण करायचं असेल, ती जाणून घ्यायची असेल आणि त्याच्याप्रमाणे आचरण करायचं असेल, हा एक भाग झाला. तरी गीता तरी अलीकडची आहे, 5000 वर्षापूर्वीच सांगितली आहे भगवंतांनी. त्याच्या आधी वेद जे आहेत ते वेद 1,00,000 श्रुती आहेत. ते ऋग्वेद असेल, अथर्ववेद असेल, सामवेद असेल, त्यातून त्याच्यामध्ये कर्मकांड आहे, त्याच्यामध्ये उपासना कांड आहे, त्याच्यामध्ये ज्ञानकांड आहे. हे सगळं आम्हाला जाणून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे, अभ्यास करायचा आहे आणि त्याच्याप्रमाणे आचरण करायचं आहे. आम्हाला फक्त आमच्याकडे असलेला वेळ कमी आहे, आमची बुद्धी कमी आहे, म्हणून आम्हाला ते होणार नाही. म्हणून भगवंतांनी 5000 वर्षापूर्वी गीता सांगितली, परंतु गीता संस्कृत मध्ये आहे. म्हणून त्याच्यानंतर आम्हाला आचार्यांनीच गीतेवर भाष्य लिहिलं, उपनिषदांवर भाष्य लिहिलं आणि आम्हाला ते सोपं करून दिलं. तेही आम्हाला अवघड वाटायला लागलं. म्हणून माऊलींनी आम्हाला 800 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मराठीत प्राकृतामध्ये आणली, भावार्थ दीपिका लिहिली की जेणेकरून आम्हाला गीता समजावी, कळावी, आचरणामध्ये सोपं व्हावं. पण तेही इतके श्लोक आम्हाला समजणं अवघड आहे, ज्ञानेश्वरीतल्या ओव्या समजणं अवघड आहे. म्हणून आम्हाला तुकाराम महाराजांनी गाथा लिहिला आणि त्याची परत समरी करून फक्त हे 12 अभंग लिहिले. म्हणजे थोडक्यात काय की फक्त हे 12 अभंग जर आम्ही अभ्यासले, 12 अभंग जर आम्ही आचरण केले, तर आम्हाला जे जे काही वेदांमध्ये सांगितलेलं आहे, जे जे काही गीतेमध्ये सांगितलेलं आहे, जे जे काही ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे, जे जे काही एकनाथी भागवतामध्ये सांगितलेलं आहे, जे जे काही दासबोधामध्ये सांगितलेलं आहे, मनाच्या श्लोकामध्ये, आत्मारामामध्ये सांगितले, ते सर्व या सार रूपानी स्टेप बाय स्टेप, पायरी पायरीनं या 12 अभंगामध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे 12 अभंग का महत्वाचे आहेत? बाकी काहीही केलं नाही तरी चालेल, हे फक्त 12 अभंग म्हणा, हे फक्त 12 अभंग समजून घ्या आणि हे फक्त 12 अभंग ज्या पद्धतीने सांगतायत स्टेप बाय स्टेप, ते जर आम्ही समजून घेतलं तर आम्ही तुकाराम महाराजांसारखं त्या स्टेटला पोहोचू शकेल असा आत्मविश्वास तुकाराम महाराज आम्हाला देतायत, या अभंगातून देतात. आणि म्हणून इथे सांगतात की हे सगळं ज्यावेळेला आम्ही साधना करतो, काय
कीर्तन करतो, पुराण करतो, श्रवण करतो, नंतर काय करतो, मनन निधिध्यासना करतो. अशा पद्धतीने आम्ही गेल्यानंतर काय जर होत असेल तर आम्हाला साक्षात्कार होतो. आणि साक्षात्कार झाला हे कसं समजायचं? समजा एखादा माणूस आला आणि म्हणला की अरे मला साक्षात्कार झालेला आहे, तर इथे महाराज सांगतात की ज्या माणसाला साक्षात्कार झालेला आहे त्याला सहज समाधीची अवस्था ही प्राप्त झाली पाहिजे. सहज समाधीची अवस्था प्राप्त होणं म्हणजे काय की लगेच मी बसलो, लगेच मी मांडी घालून बसलो, सुखासनात बसलो किंवा समाधी लावण्याचा प्रयत्न केला. इथे महाराज म्हणतात की मेडिटेशन करता येत नाही, समाधी लावता येत नाही. डोळे मिटले किंवा न मिटले ह्याला काहीही फरक नाही. सहज समाधी याचा अर्थ असा आहे की तो माणूस, तो साधक, तो सिद्ध हा अतिशय जे काही करतो, म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे करतो ती समाधी अवस्था आहे. त्यालाच समाधी अवस्था, सहज समाधी अवस्था म्हणतात. हे अद्वैत तत्वज्ञानामध्ये, वेदांतामध्ये ही जी सहज समाधी सांगितलेली आहे ती गीतेमध्ये सुद्धा सांगितलेली आहे की सर्व काही करताना, खाताना, पिताना, उठताना, बसताना, सर्व काही करताना योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य रमणी रमते चित्तम नंदती नंदती नंदतेव. म्हणजे सर्व काही करत असताना, भोगामध्ये असेल किंवा उपासनेमध्ये असेल, साधनेमध्ये असेल किंवा एकांतामध्ये असेल किंवा लोकांतामध्ये असेल, त्याला कधीही विसर पडत नाही की मी कोण आहे. त्याला कधीही विसर पडत नाही की अरे तो कोण आहे आणि मी आणि तो याचा वेगळं कोणी नाही, आम्ही दोघंही एकच आहोत. हा साक्षात्कार त्याला झालेला असतो. त्याच वेळेला सहज समाधी लागते. सहज समाधी लागणे म्हणजे ती प्रोसेस नाही, ती काहीतरी करून काहीतरी करायची गोष्ट नाही. म्हणूनच त्याला सहज समाधी अवस्था असं म्हटलेलं आहे. आणि सहज समाधी अवस्था जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला समजून घेण्यासाठी सांगतो की गाढ झोपेची जी अवस्था आहे, गाढ झोपेच्या अवस्थेमध्ये आम्हाला आमच्या मनामध्ये कुठलाही विचार नाही, आमच्या मनामध्ये कुठलीही वृत्ती नाही. आम्ही शांत असतो, आम्ही स्थिर असतो, आम्ही आनंदी असतो. आणि म्हणूनच सकाळी उठल्यानंतर आम्हाला फ्रेश वाटतं आणि आम्ही म्हणतो आम्हाला गाढ झोप लागलेली होती. ती जी अवस्था आहे तीच फक्त दिवसा ठेवायची. म्हणजे गाढ झोपेमध्ये जी काही आनंदाची अवस्था आहे, जी काही मनाची अवस्था आहे, ते तिथं मन लयावस्थेला गेलेलं आहे, पण दिवसा मन लयावस्थेला नाही. म्हणून दिवसभरामध्ये ती अवस्था, मनाची अवस्था टिकवून ठेवणं म्हणजेच सहज समाधी होय. आणि ही मनाची समाधी आहे, त्यामुळेच त्याला सहज समाधी म्हणतात. त्याच्यासाठी कुठलाही प्रयत्न करायला लागत नाही, ती सहज लागते, ती सहज होते. कारण सर्व काही जे काही गोष्टी मी करतो, त्या गोष्टी करतो त्याच्यातून आता माझा एकच भाव आहे की मी जगतोय फक्त भगवंतासाठी, मी करतोय फक्त भगवंतासाठी, मी खातोय फक्त भगवंतासाठी, मी झोपतोय फक्त भगवंतासाठी. मी आता स्वतःसाठी काहीही करत नाही. आणि त्यामुळे त्या अवस्थेमध्ये कुठलीही ओढाताण नाही, त्या अवस्थेमध्ये कुठलंही टेन्शन नाही, त्या अवस्थेमध्ये काहीही मिळवायचं नाही, त्या अवस्थेमध्ये एन्झायटी नाही, त्या अवस्थेमध्ये इन्सिक्युरिटी नाही, त्या अवस्थेमध्ये भय नाही, त्या अवस्थेमध्ये चिंता नाही, काळजी नाही, काहीही नाही. आणि ही अवस्था कधी निर्माण होईल? साक्षात्कार झाली या सहज समाधी. आणि म्हणून साक्षात्कार झाला म्हणजे काय झालं तर सहज समाधी लागली. आणि सहज समाधी कधी लागेल? साक्षात्कार झाल्याशिवाय लागणार नाही. मग साक्षात्कार कधी होईल? जोपर्यंत मायाजाळ नासत नाही तोपर्यंत साक्षात्कार होणार नाही. आणि मायाजाळ कधी नसेल? जोपर्यंत माझा अहंकार जाणार नाही, जोपर्यंत माझं ममत्व जाणार नाही, जोपर्यंत मी नम्रता म्हणजे भूती लीन व्हावे अशी अवस्था माझी होणार नाही, तोपर्यंत मायाजाळ नसणार नाही. स्टेप बाय स्टेप अतिशय क्लिअर आहे. त्यामुळे इथं कुणाचंही कन्फ्युजन होण्याचं कारण नाही. बघा, इम्प्लिमेंटेशन इज द की, कन्सिस्टन्सी इज द की. इथं महाराजांनी अजिबात एम्बिग्युटी ठेवलेली नाही की नक्की कुठलं करावं, काय करावं, कशा पद्धतीने करावं, कुठली प्रोसेस करावी
हे हे नामस्मरण करावं का ते नामस्मरण करावं, हे नामस्मरण कधी करावं, सकाळी उठल्यानंतर करावं का दुपारी करावं का किती वेळ करावं, किती माळा कराव्यात, किंवा मेडिटेशन करताना मी नक्की काय करावं, डोळे मिटावेत का डोळे उघडावेत, का बसावे का खुर्चीवर बसावं, का सुखासनात बसावं का वज्रासनात बसावं, असं इथं काहीही सांगितलेलं नाही. प्रोसेस अतिशय सिंपल सांगितलेली आहे, आउटपुट सांगितलेलं आहे, कशा पद्धतीने करायचं ते सांगितलेलं आहे. अजिबात कुठेही अँबिग्युइटी ठेवलेली नाही. अतिशय सिंपल, अतिशय सोपं, अतिशय साधं हे सगळं आम्हाला सांगितलेलं आहे. हे केल्यानंतर काय जर होत असेल तर सहज समाधी अवस्था, त्याला ह्यालाच सहज समाधी अवस्था म्हणजेच चतुर्थावस्था. चतुर्थावस्था याचा अर्थ असा झाला की त्याच्यामध्ये जी गाढ झोपेची अवस्था आहे, आपण जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 3 अवस्था, गाढ निद्रावस्था, सुषुप्ती अवस्था, स्वप्नावस्था आणि जागृत अवस्था, या 3 अवस्था आहेत. मग चतुर्थावस्था म्हणजे कुठली? सहज समाधी अवस्था म्हणजे चतुर्थावस्था. आणि चतुर्थावस्था म्हणजे काय, तर गाढ झोपेतली जी मनाची अवस्था आहे ती दिवसा डोळे उघडे ठेवून, ज्ञानेंद्रिय उघडे ठेवून झालेली अवस्था म्हणजे सहज समाधी, म्हणजेच सहजावस्था, म्हणजेच त्रिगुणातीत पुरुष, म्हणजेच स्थितप्रज्ञ पुरुष, असं ते सगळं आहे. आणि मग ते झाल्यानंतर काय होतं? तुका म्हणे उपाधी गेली त्याची. आणि म्हणून मग हा एक शब्द प्रत्येक वेळेला वापरला जातो की देहबुद्धी कमी करा, देहबुद्धी कमी करा, देहबुद्धी कमी केली पाहिजे. आणि देहबुद्धी कशी कमी होईल? कधीच कशी होत नाही. कारण का की आम्हाला देहाबद्दल अतिशय ममत्व आहे, प्रेम आहे. आणि म्हणून सगळ्यात शेवटी इथं महाराज सांगतात की तुका म्हणे उपाधी गेली त्याची. म्हणजे एकदम अशी उपाधी जात नाही, देहबुद्धी अशी एकदम जात नाही. या सगळ्यावरच्या स्टेप्स गेल्यानंतर, झाल्यानंतर, त्याची त्या पद्धतीने वागल्यानंतर, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवल्यानंतर तुका म्हणे उपाधी गेली त्याची. म्हणून सगळ्यात शेवटी काय जर होत असेल तर त्या साधकाची उपाधी जाते. उपाधी जाते म्हणजे काय, तर देहबुद्धी जाते. म्हणजे काय होतं, तर उपाधी म्हणजे देह, म्हणजे मी हा देहामध्ये आहे, मी देहधारी आहे, मी विवेक आहे, आणि हा माझं शरीर आहे, ही माझी उपाधी आहे. ही जी भावना आहे, ही भावना म्हणजे मी उपाधी मध्ये आहे. आणि म्हणून मला साहजिकच माझ्या देहाबद्दल प्रेम असतं, माझ्या नावाबद्दल प्रेम असतं, आणि त्या नावाच्या नामरूपाच्या अनुषंगानं मी जगत असतो. आणि मग आता इथं काय झालं की नामही गेलं, रूपही गेलं. गेलं म्हणजे गेलं नाही, ते याच देहामध्ये आहे, याच रूपामध्ये आहे. परंतु आता या देहामध्ये असताना, या रूपामध्ये असताना त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये ममत्व नाही. म्हणून इथे म्हणतात की तुका म्हणे उपाधी गेली त्याची, त्याची उपाधी गेली. आणि उपाधी गेली म्हणून संत म्हणतात की आता राहिलो केवळ उपचारापुरता. म्हणजे काय, की आता शरीरामध्ये आहे, हो बरोबर, माझं मन आहे, बरोबर, या शरीराने, या मनाने मी काम करतोय, बरोबर, जे काही काय काम करतोय, तर जे मला सांगितलंय ते काम करतो. मग पुढे काय, मग कधीतरी हे शरीर पडणारच आहे, कधीतरी शरीर जाणारच आहे, कधीतरी उपाधी नष्ट होणार आहे. कारण हे नश्वर शरीर मी घेऊन आलेलो आहे, आणि नश्वर शरीर मी घेऊन आल्यामुळं ते शरीर कधीतरी नष्ट होणार आहे. त्यासाठी त्याच्या मनामध्ये कुठलीही ममत्व नाही, त्या शरीराबद्दल त्याच्या मनामध्ये कुठलंही प्रेम नाही. ते शरीर आहे काय आणि नाही काय, आता फक्त एक औपचारिक पद्धतीने ते शरीर कधीतरी पडणार आहे, ते पडण्याची तो वाटही पाहत नाही. ते शरीर कधी पडावं यासाठी याचनाही करत नाही. दिवस तो फक्त प्रत्येक दिवस हा परमेश्वराचा दिवस आहे, परमेश्वरासाठी मला दिलेला दिवस आहे. व्यशेम देव हितम यदायुहू, अशा पद्धतीने तो हे शरीर परमेश्वराच्या, देवाच्या साठी वापरतो. जे काही करतो, यत यत करो, जे काही करतो, कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यत यत सकलम परस्मै नारायणाती समर्पयामी, अशी त्याची भावना असते. आणि त्यामुळे तो फक्त या शरीरामध्ये आहे काय आणि नाही काय, तो या शरीरामध्ये जिवंत आहे काय किंवा शरीर मेलय काय, त्याला काहीही फरक पडत नाही. ही त्याची मनाची अवस्था आहे. आणि ही मनाची अवस्था कशामुळे आलेली आहे, तर सहज समाधी झाल्यामुळे आलेली आहे.
सहज समाधी का लागली? तर त्यानं त्याचं मायाजाळ नासलेलं आहे म्हणून. म्हणजे आता स्टेप बाय स्टेप आपल्याला सगळ्यांना माहितीये की या स्टेप्स आहेत. या सगळ्या स्टेप्स जर आम्ही जाणून घेतल्या तर आम्ही कुठल्या स्टेपवर आहे याचं आम्हाला अनालिसिस करता येईल स्वतः. दुसऱ्या कोणीही सांगायचं कारण नाही. नव्हे दुसऱ्या कुणालाही आपण सांगायला जाऊ नये आणि कुणीतरी आपल्याला सांगितल्यानंतर त्याच्यावर विश्वासही ठेवू नये. कारण हे जे अनालिसिस आहे हे आहे स्वतः केलेलं, स्वतःच केलेलं अनालिसिस. कुणी करायचंय? स्वतःच करायचंय. आणि म्हणूनच साक्षात्कार झाली या सहज समाधी, तुका म्हणे उपाधी गेली त्याची. म्हणून त्या साधकाची उपाधी नष्ट होत नाही, तर उपाधीचा निराश होतो. नष्ट होणं म्हणजे ही हनन क्रिया आहे. हे शरीर नष्ट होणं म्हणजे या शरीराचा मृत्यू होणं. मग उपाधी गेली त्याची कशी काय? तर याच शरीरामध्ये आहे, याच शरीरामध्ये राहतोय, परंतु त्याची उपाधी गेली किंवा त्याची देहबुद्धी गेली असं ज्यावेळेला मी म्हणतो, म्हणजे काय झालं? तर त्या देहाबद्दल असलेलं ममता, त्या देहाबद्दल असलेलं प्रेम हे कमी झालेलं आहे. आणि म्हणूनच इथे म्हणतात की तुका म्हणे उपाधी गेली त्याची. मग उपाधी गेली तेव्हा काय झालं? पुढं गेली त्याची जाण ब्रह्मतोची झाला, अंतरे निवाला पूर्णपणे. म्हणजे आता अंतरी निवाला पूर्णपणे, आतून म्हणजेच अंतःकरणामधून म्हणजेच मनातून तो पूर्णपणे शांत होतो. म्हणून या सगळ्याचं स्फोर काय? या सगळ्याचं फायनल डेस्टिनेशन काय? तर फायनल डेस्टिनेशन एकच की तो साधक मनातून अतिशय शांत होतो. तो साधक मनातून अतिशय प्रसन्न होतो. आणि म्हणूनच तुकाराम महाराजांनीच म्हणलेलं आहे की मन करारे प्रसन्न. कारण जे सगळं काही प्रवास आहे हा सगळा मनाचाच आहे, बाहेरचा काहीच प्रवास नाही. या शरीराचा कोणताही प्रवास नाहीये. जे जे काही आहे त्या सगळ्या मनाच्या स्टेप आहेत. आणि जर मनानीच मनावर केलेले हे संस्कार आहेत, मनानीच मनाची केलेली ही घडण आहे, मनानच मनामध्ये असलेले हे सगळे विचार आहेत. आणि म्हणूनच हे सगळं प्रवास हा अंतरीचा प्रवास आहे. आणि अंतरीचा प्रवास केल्यानंतर तो अंतरामध्येच त्याला शांती मिळते. म्हणजे फळही त्याला अंतरामध्येच, अंतःकरणामध्येच मिळतं. अंतःकरणामध्येच तो सुखी, समाधानी, तृप्त होतो, धन्य होतो, तो शांत होतो, त्या अवस्थेला पोचतो आणि तो निश्चल होतो. आणि तो निश्चल झाला म्हणजेच तो ब्रह्म झाला हे जाणा, असं इथं समर्थ म्हणतात. गेली त्याची जाण ब्रह्म तोची झाला, अंतरी निवाला पूर्णपणे. म्हणजे अशा पद्धतीने त्याचा प्रवास हा पूर्णपणे संपूर्ण होतो. आणि तो संपूर्ण होतो म्हणजे काय होतो? तो उपाधी रहित होतो. म्हणजे पूर्वी तो उपाधीमध्येच होता, उपाधीला त्यानं धरून ठेवलेलं होतं, आणि आता तो उपाधी रहित होतो. म्हणजे काय होतो? त्याला उदाहरण दिलेलं आहे शास्त्रामध्ये की जसा नारळ असतो बघा, नारळाची सुद्धा प्रोसेस आहे. ज्यावेळेला आपण नारळ झाडावरून काढतो त्यावेळेला आपण त्याला काय म्हणतो? त्याला शहाळं म्हणतो. म्हणजे त्याच्या शहाळ्यामध्ये काय झालेलं असतं? पाणी असतं, अजून त्याचं खोबरं व्हायचं असतं. हळूहळू काय होतं? त्याचं ते खोबरं होतं. आणि ज्यावेळेला ते खोबरं होतं त्यावेळेला आम्ही काय करतो? नारळ फोडतो आणि त्यावेळेला आम्हाला त्या नारळातनं थोडं पाणी मिळतं आणि नारळाचं खोबरं मिळतं. आता ते खोबरं खोवायला लागतं, कारण का की ते खोबरं ओलं असल्यामुळे, कच्च असल्यामुळे ते नारळाच्या करवंटीला घट्ट धरून बसलेलं आहे. नारळाची करवंटी म्हणजे शरीर, नारळाची करवंटी म्हणजे उपाधी, नारळाची करवंटी म्हणजे देहबुद्धी. म्हणजे ते नारळामध्ये असलेलं खोबरं हे त्या करवंटीला घट्ट धरून बसलेलं आहे. त्याच्यामध्ये अजिबात ममत्व आहे. आणि आता काय होतं? हळूहळू जर तुम्ही ते नारळ ठेवला, नारळाचं पाणी आटलं, आणि काय होतं? तर नारळाचं पाणी आटल्यानंतर हळूहळू ते खोबरं ते करवंटीपासून वेगळं होतं. आणि करवंटीपासून खोबरं वेगळं होणं म्हणजेच खोबरं परिपक्व होणं. आणि ते करवंटी आणि खोबरं वेगळं होणं म्हणजेच ते काय होणं? तर गोटा नारळ म्हणतात त्याला, कोरडं खोबरं म्हणतात त्याला.
नसलेली, आसक्ती नसलेलं, ममत्व नसलेलं, अहंकार नसलेलं खोबरं म्हणतात त्याला. आणि म्हणून तो साधक कसा होतो, त्या देहापासून अलग होऊ शकतो. म्हणजेच तो नारळ, गोटा नारळ त्या करवंटीपासून सहज अलग होतो. म्हणून तो जर गोटा नारळ जर आपण जर बघितलं, नारळ ठेवला आणि काही दिवसांनी जर बघितला, तर तो आत गोटा असलेला कळतो, आत पाणी सगळं गेलेलं आहे आणि नुसतं खोबरं वेगळं आम्हाला दिसतं. म्हणून तो गोटा नारळ म्हणतात. त्यावेळेला काय होतं, तो ज्याला नारळ फोडला तर तो त्या करवंटीला चिकटून बसलेला असतो का? कधीच नाही. तो करवंटीपासून वेगळा झालेला आहे आणि म्हणूनच इथं त्याची उपाधी वेगळी झालेली आहे. अनेक उदाहरणं दिलेली आहेत की आपण चिक्कूचं बी घ्या किंवा आमच्या आंब्याचं बी घ्या. आंब्याची कोय ही अतिशय लिटबिडलेली असते. ती आंब्याची कोय या आंब्यापासून, आमरसापासून वेगळी करताच येत नाही. तसं आम्ही या शरीरापासून वेगळे होऊ शकत नाही. मी, माझं शरीर, मी, माझे नातेवाईक, मी, माझी इच्छा, मी, माझ्या कामना, हा माझा, तो परक्याचा, हा माझा, हा दुसरा, असं ज्या वेळेला मी करतो त्यावेळेला आम्ही त्या नारळाप्रमाणे, त्या ओल्या खोबऱ्याप्रमाणे शरीराला घट्ट धरून ठेवलेलं आहे. आणि जोपर्यंत आम्ही त्या शरीराला घट्ट धरून ठेवलेला आहे तोपर्यंत आमची उपाधी मध्येच आहे, आम्ही मायेमध्येच आहे. आम्ही मायेच्या पलीकडे जाऊ शकत नाही. आणि मायेच्या पलीकडे जर जायचं असेल, गुणातीत व्हायचं असेल, तर आम्हाला काय झालं पाहिजे, ओलं खोबऱ्याचं गोटा खोबरं झालं पाहिजे. आणि त्याच वेळेला काय होईल, आम्ही थोडक्यात या शरीरामध्ये राहूनच, या मनानीच आम्ही या स्वतःपासून, आमच्या शरीरापासून आम्ही वेगळे होतो. आम्ही या सर्व सृष्टीपासून वेगळे होतो, अलिप्त होतो. आणि अलिप्तपणाने आम्ही आमच्याकडे पाहतो, अलिप्तपणाने आमच्या मनामध्ये असलेल्या विचारांकडे पाहतो, अलिप्तपणाने आम्ही निस्संग होऊन, निस्वार्थ होऊन आम्ही या जगामध्ये वावरतो. त्याच वेळेला तिथे आम्ही म्हणतो, तुका म्हणे उपाधी गेली त्याची. त्याच वेळेला तो साधक म्हणू शकतो की त्यावेळेला त्याची उपाधी गेलेली आहे आणि त्यावेळेला तो ब्रह्ममय झालेला आहे. आता तो आणि ब्रह्म, आणि म्हणून गीतेमध्ये सुद्धा ब्रह्म म्हणजे काय असं ज्यावेळेला होतं, असं ज्याला म्हणलं जातं, त्यावेळेला तो हा ज्ञानी भक्त आहे. आणि ज्ञानानेच तो ब्रह्ममय होतो. आणि ब्रह्ममय झाला म्हणजेच काय होतं, तर तो अंतरातून, अंतःकरणातून पूर्णपणे शांत होतो. अशी ही स्टेप बाय स्टेप असलेली प्रोसेस आहे. आपण आज खूप पूर्णपणे सगळी प्रोसेस पाहिली. आपण पुढच्या अजून याचा आता संपत आलेला, आता 10वा आणि 11वा आणि 12वा, आता 3च अभंग राहिलेले आहेत. आणि त्या 3 अभंगामध्ये महाराज समरी करतील. पण बऱ्यापैकी आपण या आतापर्यंतच्या 9 अभंगामध्ये सर्व प्रोसेस, सर्व प्रवास, स्टेप बाय स्टेप सगळं पायऱ्या आपण स्टेप बाय स्टेप पाहिलेले आहेत. आता पुढचं आपला जो प्रवास आहे तो पुढच्या रविवारी आपण पाहू, 10, 11 आणि 12. आज आपण इथंच थांबूया. हरि ओम तत्सत. अर्थित अभंग म्हणता? हा हा तुकारामांचा अभंग म्हणण्याचा प्रयत्न करते, एक मिळाला मला. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचारांची कळ, तुकाराम तुकाराम. शब्दांचे इमान, अक्षरांचे रान, शब्दांचे इमान, अक्षरांचे रान, अभंगाचे पान, तुकाराम तुकाराम. भेदणारे मूळ, आशयाचे कूळ, भेदणारे मूळ, आशयाचे कूळ, भाषेचा कल्लोळ, तुकाराम तुकाराम. खोल पसरतो पुन्हा उगवतो, खोल पसरतो पुन्हा उगवतो, सांगून उरतो, तुकाराम तुकाराम
तुकाराम. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचाराची कुकळ, तुकाराम तुकाराम तुकाराम. जय जय राम कृष्ण हरी. नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेले आहेत. ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही आपण अनम्यूट करू शकतो. काही शंका असतील, काही क्वेश्चन्स असतील किंवा काही कॉमेंट्स असतील तर ते आपण करू शकतो. नाही, आज काय म्हणजे सगळ्या शंकांचं निरसन झालं. इतकं सुंदर झालेलं आहे ना आजचं, की किती म्हणजे सोपं आहे. तुकारामांनी किती सोपं केलंय की काही तुम्ही करू नका, तुम्हाला एवढं काही म्हणजे बाकीचं काही तुम्हाला करायचं, गीता, वेद, संस्कृत, काही भावार्थ दीपिका, काही तुम्ही गाथा सुद्धा वाचू नका. फक्त हे 12 अभंग तुम्ही मनापासून, आणि त्यातल्या त्यात आजचा इतका महत्वाचा अभंग होता त्याच्यामध्ये, की त्या एका अभंगाचं जरी आपण चिंतन मनन करून आपलं रोज रात्री आत्मपरीक्षण केलं ना, तरी म्हणजे आपण अगदी म्हणजे अंतःकरणापासून शांत किंवा सहज समाधी मिळू शकेल यात शंकाच नाही असं वाटतंय मला. आणि त्याच्यामध्ये हे पण आज भारताची प्रतिज्ञा, भारताचं महत्व किती आहे हे तुम्ही फार छान सांगितलं. अगदी भारताची प्रतिज्ञा सुद्धा आपली कशी आहे, की माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा लिहिताना आपल्या भारतीयांनी किती प्राण ओतून लिहिलेलं आहे हे पण कळते. आणि ह्या ऋषीमुनींचा देश, संत निर्मितीचा देश, आपण ह्या भारतात जन्मलो हे भयंकर म्हणजे इतकं आपण भाग्यवान आहोत. त्याची पण प्रचिती हे सगळं संत वाङ्मय आपण अभ्यासल्यावर कळतं. आता आपण दासबोध अभ्यासला, आता तुकारामांचा अभ्यास करतोय. सगळे म्हणजे सगळे संत आणि हे भारत भूमीला आपल्याला मिळालेलं किती वरदान आहे. म्हणजे देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, असा प्रकार होतोय असं मला वाटते. आणि आजच्या उदाहरणं तर फारच सुंदर तुम्ही दिलीत. नदीचं उदाहरण काय, किंवा आपलं स्वतः माशाचं उदाहरण काय, किंवा मुलावर आपण कसं प्रेम करतो ते कसं करायला पाहिजे, हे म्हणजे साधे साधे आपल्या व्यवहारातले बदल आपण केले तरी सुद्धा आपण किती पायरी वर चढू हे आज खूप म्हणजे अगदी साक्षात्कार आम्हाला, मला तर झाला अगदी असं वाटतंय. आणि फारच सुंदर म्हणजे शेवटी नारळाचं उदाहरण तर अप्रतिम. म्हणजे कसं आपण सुटायला पाहिजे, कसं त्याची प्रोसेस आहे ती पण आपल्या मनात सुद्धा ती खळबळ माजवतीये आणि त्याच्यावर चिंतन करायला अगदी म्हणजे भाग पडते. आणि ते चिंतन योग्य रीतीने होण्यासाठी तुमचं मार्गदर्शन फारच सुंदर. जय गुरुदेव, जय तुकाराम, सगळे संत खरंच. आरतीताई, तुम्हाला म्हणजे आता आपल्या या गणपतराव महाराजांच्या संप्रदायामध्ये कन्नूर शांती कुटीर त्यामध्ये आपण हे सगळे 12 अभंग नित्य पाठणे, नित्य उपासनेसाठी वापरतो. म्हणजे दररोज आम्हाला हे 12 अभंग म्हणायला सांगितलेलं आहे. थोडासा जर आपण विचार केला तर कन्नूर हे गाव आत्ता जर इतकं लहान असेल तर त्यावेळेला किती लहान असेल, म्हणजे अजून एक 50 वर्षापूर्वी किती लहान असेल. आणि त्या 50 वर्षापूर्वी महाराजांनी ते ओळखून, म्हणजे स्वतः त्या शेतामध्ये राहिलेले आहेत, ते शेतामधलं आयुष्य त्यांनी जगून ह्या आजूबाजूच्या खेडेगावात असलेल्या सगळ्या लोकांना कळेल, पटेल, रुचेल. म्हणजे महाराजांचा ऍक्च्युली संप्रदाय दत्त संप्रदाय आहे, वेदांताचा संप्रदाय आहे. सगळं सांगणं म्हणजे त्यांचं जर सगळं जर आपण जी ग्रंथ संपदा बघितली तर सगळ्या ग्रंथ संपदेमध्ये वेदांताशिवाय दुसरं काही नाहीये. हे जरी खरं असलं तरी त्यांना किती ते विजनरी आहेत की ह्या माझ्या आजूबाजूच्या असणाऱ्या शेतकरी खेडेगावातल्या लोकांना वेदांत सांगून उपयोग नाही, तर ह्या सगळ्या लोकांना मला एक असं काहीतरी छोटस साधन दिलं पाहिजे की जे साधन सोपं असेल असं वाटतंय, पण तरी सुद्धा ते साधन पूर्णपणे शेवटपर्यंत नेऊ शकेल एवढं त्या साधनामध्ये शक्ती आहे. आणि म्हणून त्यांनी हे 12 अभंग आम्हाला नित्यपाठासाठी दिलेले असतील.
याच्यात काही शंका नाही. म्हणून ज्यावेळेला ज्यावेळेला मी हे 12 अभंग ऐकतो, वाचतो, वाटतात अतिशय सोपे, म्हणजे कळायला ते अतिशय सोपे वाटतात, पण ह्या सगळ्या ह्याच्यातून आम्हाला जे सगळी सांगितले ती व्हिजन आहे किंवा जी मिशन आहे, व्हिजन आणि मिशन, की तुम्ही हे कशा पद्धतीने करा, काय केल्यानंतर काय मिळेल, आणि हे जे अतिशय सोप्या भाषेमध्ये, अतिशय कळेल अशा भाषेमध्ये सगळ्यांना, कुणीही तो माणूस असेल, म्हणजे या सगळ्या संतांची जर आपण बघितली तळमळ एकच आहे, की एकच की बाबा जो कोणी माणूस असेल माझ्या समोर त्याला ते कळलं पाहिजे, त्याला ते आचरणात आणता आलं पाहिजे, त्याच्या पद्धतीने त्याला मी सांगितलं पाहिजे, की जेणेकरून तो सुद्धा, त्याचं सुद्धा प्रगती होईल, त्याचा सुद्धा उद्धार होईल, आणि तो सुद्धा हळूहळू क्रमाक्रमाने स्टेप बाय स्टेप त्या परमेश्वरापर्यंत जाईल. नाही, आणि संध्याकाळच्या भजनाच्या वेळी तिथं काम करणारे शेतकरी किंवा अगदी स्वयंपाक करणाऱ्या बायका, त्या म्हणजे शेतकऱ्यांच्या वगैरे सगळे जमा होतात आणि सगळ्यांना ते पाठ आहेत. तिथं ऍक्च्युली कन्नड भाषा जास्ती चालती, पण हे 12 अभंग सगळेजण म्हणतात आणि त्यावेळी बरोबर घंटा वाजली की येतात. म्हणजे त्याच्यातला त्यांना अर्थ किती कळतं हे पूर्ण वेगळी गोष्ट आहे, पण ते तसं जगतायत असं मला वाटतंय. सगळं महाराजांच्या अर्पण, सगळं जे काही भाजी असेल काय असेल तिथं जेवतात आणि इतके सुखात असतात ना दादा. खरंच म्हणजे अगदी आपल्याला त्यांच्याविषयी हे वाटतं की अरे म्हणजे किती हे कुठल्या वैभवात आपण आलोय आणि कसं राहतोय. आणि तिथं लहान मुलं सुद्धा आमची होती पूर्वी, तरी सुद्धा कधी टीव्ही म्हणायचे नाहीत, कधी भांडायचे नाहीत, काही नाही. ते वातावरणच इतकं हे होतं ना, आणि सगळे 90% अशिक्षित, तरी पण म्हणजे ते अर्थ जगत होते त्यांना न कळलेला, असं मला म्हणायचंय महाराजांच्या सहवासाने. इतकं म्हणजे आज अगदी डोळ्यासमोर आलं तुम्ही बोलल्यावर. नाही, हीच तर ती ह्या अध्यात्मातली हे आहे, शक्ती आहे, की आम्ही जी म्हणतो शक्ती शक्ती शक्ती, की जरी आम्ही त्यांना म्हणलं की त्यांना शिक्षण त्यांनी घेतलं नसेल, जरी त्यांना हे अर्थ समजत नसेल, पण तरी सुद्धा ते संस्कार जे आहेत, ते संस्कार ज्यावेळेला ते होतात ते मनावर होतात, हळूहळू ते अर्थ कळायला लागतात, आणि हळूहळू कळल्यानंतर त्याचं आचरण त्या पद्धतीने होतं, आणि आचरण झाल्यामुळे ऑटोमॅटिकली माणूस ट्रान्सफॉर्म होतो. उलट या जी माणसं शिकलेली नाहीत, अशिक्षित आहेत, वाटतात वरून खेडूत, वाटतात वरून काही शिकलेले नाहीत, पण आत जो त्यांचा असणारा भाव आहे, हा भाव हा प्रल्हादाप्रमाणे आहे. आणि म्हणून भगवंत सुद्धा काय करतो की त्यांचा फक्त भावच पाहतो. म्हणजे तुम्ही जे म्हणला ते अतिशय बरोबर आहे, की तिथं ते गेल्यानंतर जे काही आहे ते सगळं महाराजांचं आहे, आमचं काहीच नाहीये. म्हणजे ऑटोमॅटिकली काय आहे की अहंकार नाही, कुठलाही ममता नाही, सगळ्यांच्यावर दयाभाव आहे. म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय पाहिजे, हेच ते म्हणजे आपण वारकरी संप्रदाय घ्या, दत्त संप्रदाय घ्या, किंवा कन्नूरच्या महाराजांचा संप्रदाय घ्या, कुठलाही संप्रदाय घ्या, काहीही घ्या, सगळे संप्रदाय एकच आहेत, सगळे संप्रदाय तेच सांगतात, सगळे सद्गुरू तेच सांगतात. त्यांचा कॉन्टेक्स्ट फक्त त्या त्या वेळेला असणाऱ्या लोकांप्रमाणे थोडासा वेगळा असेल, भाषा वेगवेगळी असेल, परंतु कंटेंट जे आहे, जी प्रोसेस आहे, स्टेप्स आहेत, ह्या स्टेप्स कधीही बदलत नाहीत. कारण हे स्टेप्स ह्या वर्षानुवर्ष, जन्मानुजन्म, हजारो वर्ष ह्या आमच्या भारतामध्ये त्याच पद्धतीने सांगितले गेलेले आहेत. तेच ना, म्हणजे कबीरांचं आठवतं, कहत कबीर सुनो भाई साधू, तुमच्या कानाने काय ऐकायला पाहिजे हे खरंच आता म्हणजे आमचे कान धन्य झाले आज अगदी. म्हणजे एक पंचेंद्रियातले कान, आणि ते मनात गेलं आणि ते अंतःकरणात जायला लागले. म्हणजे हे सगळं त्याच्यामुळं किती सगळी इंद्रिय एक झालीत, आणि फारच म्हणजे काही वर्णनच करू शकत नाही किंवा काही बोलूच शकत नाही असं झालेलं आहे. अजून काही क्वेश्चन्स, कमेंट्स? 1-2 मिनिटं मी थांबतो, नाहीतर मग आपण सेशन क्लोज करू. दादा, हे तुमचं रेडिओवर चाललेलं आहे ते तुम्ही ह्याच्या ग्रुपवर टाकताय ना? नाही, टाकत नाहीये. ठीक आहे, बघतो मी. नाही, कारण आमच्याकडे म्हणजे सध्या रेडिओ बघायला पाहिजे. नाही, आपलं ज्या फोन मध्ये जे आहे त्याच्यामध्ये ते ऍप्लिकेशन आहे, एक ऍप आहे,
हा. न्यूज ऑन एअर म्हणून. आणि बर. न्यूज ऑन एअर जर आपण डाउनलोड केलं तर हा. संबंध भारतातले सगळी स्टेशन्स, FM स्टेशन्स आपल्याला त्याच्यावर ऐकता येतात. ओके. रेडिओ आता नसला तरी चालतो. म्हणजे हा. तो जो मेसेज पाठवला होता ना, तर त्याच्यामध्ये खाली लिहिलेलं आहे की जो ऍप जर आपण डाउनलोड केलं, म्हणजे अँड्रॉइड जर फोन असेल तर त्या ऍप स्टोअरला जाऊन जर आपण डाउनलोड केलं तर ते ऍपमध्ये आपल्याला ट्रान्झॅक्शन नसला तरी चालेल, ऍपमध्ये आपण ते पाहू शकतो. ओके, चालेल. हा, काही प्रश्न आहे का सुनीताताई? विचारायचं होतं की ते तुमचं आता रेडिओवरचं जे चालू आहे ना, ते सकाळची वेळ आहे ना 6:15ची? हा, 6:05 हा, वाजून पण 5 ते मिनिटं. रिपीट नाहीये ना परत? नाही. कारण ती वेळ ना सकाळी डबे वगैरे करायचे असते, त्यामुळे राहून जातात कधी काही, म्हणजे मी नाही हे झालं ते. नाही, मंजिरी ती रेकॉर्ड करते आहे. अच्छा, ओके. हा, तर ते मग ते ग्रुप पाठवतो. म्हणजे मग जर समजा ती वेळ चुकली तर काही असेल तर आपल्याला ते ऐकता येईल. म्हणजे 5च शक्यतो मी मिनिटं. ऐकते, म्हणजे चालू असतं साईडला, पण काही वेळेला ते मिस होऊन जातं, म्हणजे टायमिंग जमत नाही माझी म्हणून. नाही, काही हरकत नाही, ते आपण ग्रुपवर टाकू. हा, चालेल. मी आता हे बंद करतो रेकॉर्डिंग आणि सेशन क्लोज.